महागाई बीट करणारे रिटर्न्स म्हणजे जी महागाई वाढते ज्या स्पीडनी, तर ती महागाईला आपण मात करू शकतो त्याच्यावरती असे जेव्हा रिटर्न्स तुम्हाला मिळायला सुरुवात होते, ती तुमची योग्य इन्व्हेस्टमेंट म्हणून समजली जाते. कॉर्पोरेटचं स्ट्रक्चर होतं किंवा गव्हर्नमेंटचं जे सॅलरी स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये आपले ठराविक कटिंग्स पण असायचे की तुमची एक ठराविक अमाऊंट पेन्शनला जात होती, ठराविक अमाऊंट पीएफ ला जात होती. त्यावेळी बऱ्याचदा एक जी कॉमन मिस्टेक्स आम्ही बघतो ह्या जनरेशनमध्ये, तर सॅलरी सुरू झाली की पहिल्यांदा काय तर घर घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो. तर मग अशा वेळी तुम्ही डायरेक्ट घर घ्यायची घाई न करता कुठेतरी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. म्युच्युअल फंड ही अशी एक वास्ट कन्सेप्ट आहे ना की ज्या एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ऍसेट अलोकेशन करून मिळू शकतं. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. नुकतंच नवीन वर्ष चालू झालेलं आहे, आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे, गुढीपाडवा संपलेला आहे आणि आपण एका नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली. मी हिरकणी चॅनलवर आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांशी गप्पा मारत असतो. कधी त्यांचा प्रवास जाणून घेतो, कधी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. आणि या नवीन वर्षामध्ये ही आर्थिकतेकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे. पुन्हा एक सगळी नवीन इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत, प्लॅनिंग करायचं आहे, काही गेल्या आधी झालेल्या काही चुका सुधारायच्या आहेत. या सगळ्यासाठी आपल्याला काहीतरी मार्गदर्शन जर आत्ताच मिळालं तर ते आपला पुढचं संपूर्ण वर्ष हे चांगलंपणे वेल्थ क्रिएशनसाठी जास्तीत जास्त उपयोगी पडू शकतं. खूप जणांना इन्क्रिमेंट्स प्रमोशन झाले असतील, त्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन त्या सगळ्यांचं. आणि हा तुमच्याकडे जो नवीन इन्कम सोर्स जनरेट झालेला आहे त्याला वेळीच कशा प्रकारे आपण एक मार्ग दाखवू शकतो आणि एक पुढचं संपूर्ण वर्ष आपल्याला एक छान प्लॅनिंग करता येऊ शकतं, यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत रश्मी कुलकर्णी. रश्मी कुलकर्णी यांना बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातला भरपूर सारा अनुभव आहे. गेली 20 वर्ष त्या फायनान्स ऍडवायझर म्हणून प्लॅनिंग करत आहेत, सेमिनार्स घेत असतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आणि फायनान्स प्लॅनिंग करून देत असतात. आज आपल्या व्ह्युअरसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांनी खास हा वेळ काढलेला आहे. त्यासाठी रश्मी, सगळ्यात आधी तुझं खूप खूप धन्यवाद की तू आपल्या व्ह्युअर्ससाठी हा वेळ काढलायस आणि चॅनलवरती तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्स, जरी स्त्रिया आपल्या घरातलं बजेट आखत असल्या, घर सांभाळत असल्या आणि स्त्रियांना घरातलं होम मिनिस्टर जरी असं मोठं पदवी दिलेली असली तरी सुद्धा फायनान्सच्या क्षेत्रामध्ये बाहेर करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर आजही या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी किंवा म्हणण्यापेक्षा पुरुष वर्ग जास्त दिसतो. आणि अशा या क्षेत्रामध्ये तू एक स्वतःचा ठसा उमटवलायस, गेली 20 वर्ष तू ह्याच्यामध्ये काम करतेस. तर ह्यासाठी आधी मी हिरकणीतर्फे तुझं खूप खूप अभिनंदन. या एक क्षेत्रामध्ये स्वतःला उभं करणं आणि यशस्वीपणे उभं करणं, यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तर आज सगळ्यात आधी आपल्या व्ह्युअर्सना तू स्वतःची काय ओळख करून देशील? मी ह्या क्षेत्रामध्ये यायचं एक ठोस रिझन आहे, कारण आपण कुठचंही जेव्हा क्षेत्र निवडतो त्यामागे काही ना काहीतरी एक कारण असतं. तर मी आधी एका नामांकित कंपनीमध्ये शेअरचं काम करत होते. तिथे मी HNI डेस्क हँडल करत होते. पण ओव्हर द पिरियड जसं आपण बघतो कॉर्पोरेट्समध्ये टार्गेट्स येतात, सेल्स येतात, तर हे जेव्हा तिथे सुरू झालं तर त्यावेळी मला कुठेतरी असं लक्षात यायला लागलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या कुठेतरी मिससेलिंग होत आहे किंवा ज्या प्रोडक्ट्सची लोकांना गरज नाहीये असे प्रोडक्ट्स तिथे लोकांना टार्गेट्समुळे द्यावे लागतात. तर हे एक ट्रिगर पॉइंट झाला माझ्यासाठी की मला ते कुठेतरी पटायचं नाही की आपण जे करतोय ते कुठेतरी चुकतंय का आपलं, की खरंच त्या माणसाला त्याची गरज आहे का. सो अशा सगळ्या गोष्टींमुळे माझं असं एक मत बनायला लागलं की आपण ह्याचा थोडा अधिक जर अभ्यास केला, चांगल्या प्रकारे लोकांना जर गायडन्स दिला तर लोकांना त्याचा खरोखर फायदा होऊ शकतो आणि लोकांना एक चांगली इन्व्हेस्टमेंट किंवा काही जर आपण कुठचंही फायनान्शियल प्रोडक्ट घेतोय तर ते आपल्याला योग्य आहे का नाही, हे सगळं जर लोकांना कळायला लागलं तर त्याचा कुठेतरी त्यांनाही फायदा होईल आणि मलाही त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल. सो हे खरं रिझन होतं की मी जी नोकरी करत होते
ती नोकरी सोडून मी हे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मेन उद्देश माझा तो होता की लोकांपर्यंत जे योग्य आहे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील, हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचेल. सो अशा प्रकारे मी ह्या व्यवसायामध्ये आले. आज जवळजवळ 10 वर्ष माझं ठाण्यामध्ये ऑफिस आहे आणि प्रीती सिधळे म्हणून माझी पार्टनर आहे. पार्टनरशिप फर्म आहे आमची. गेली 10 वर्ष आम्ही हे सगळं काम करतोय आणि लोकांना हे अवेअरनेस स्प्रेड करायचं जे मेन उद्देश आहे आमचं ते आम्ही दोघींनी मिळून चालू केलंय आणि आज बराच त्याचा मोठा पसारा झालेला आहे. सो मला म्हणजे सांगायला खूप छान वाटतं की आता लोकांपर्यंत हा अवेअरनेस पोहोचतोय. कुठेतरी लोक आपल्यासाठी काय योग्य आहे काय नाही ह्याचा अभ्यास करून तशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे लोकांनी. आता हे युट्यूबचं माध्यम असेल किंवा हे जे ग्लोबलायझेशन खूप सारं झालेलं आहे, इन्फॉर्मेशन एज आहे, त्याच्यामुळे लोकांकडे इन्फॉर्मेशन तर भरपूर सारी असते आणि पण इन्फॉर्मेशन असणं आणि नॉलेज असणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तम गायडन्स या गोष्टीसाठी लागतो, कारण खूप सारे ऑप्शन्स तयार झाले की मग आपण अगदी कन्फ्यूज होतो. एखाद्या साडीच्या दुकानात 10 साड्या दाखवल्या तरी आपल्याला कन्फ्यूज होतं की एक साडी निवडायची झाली तर. तसंच इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये पण झालेलं आहे की खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत आणि नुसतेच इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन नाही तर करिअरच्या दृष्टीने पण खूप सारे ऑप्शन निर्माण झालेत. आज लोक मल्टिपल इन्कम जनरेट करतात आणि मग हे इन्कम कसं चॅनलाइज करायचं किंवा हा सगळा जो खेळ कसा मांडायचा यासाठी खरं तर मार्गदर्शनाची खूप गरज आहे आणि तुमच्यासारखे ऍडवायझर्स आणि प्लॅनिंग करणारे लोक त्याच्यामुळे एक समाजामध्ये तुम्हाला एक आपण फायनान्स डॉक्टरच म्हणू शकतो तुम्हाला की खूप चांगलं कार्य तुम्ही करतायत. यासाठी मला सांग की मुळात म्हणजे तुझी क्षेत्रातली तुझी बॅकग्राऊंड काय होती, एज्युकेशन बॅकग्राऊंड काय होती? मी कॉमर्स साईडलाच गेले होते. जसं म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमधनं पासआउट झालो तर तेव्हा आपल्याकडे 3च गोष्टी दिसायच्या की आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स, फार तर MBA करायचं. सो ह्याच्यामध्ये मी कॉमर्सवरती फोकस केला. कॉमर्समध्ये मला पहिल्यापासून शेअर्स या विषयावरती एक थोडा जिव्हाळा होता. सो इक्विटी मार्केट कसं वर्कआउट करतं, शेअर्स म्हणजे काय, सो इथपासून मी माझं जे कॉलेजमधली जर्नी चालू केली. सो त्यालाच कंटिन्युएशन मध्ये मी पूर्ण त्याच्यामधली मास्टरकी केली. त्याच्यात जे सर्टिफिकेशन कोर्स असतात ते केले. इव्हेंच्युअली मी NISM, MPH, IRDA या सगळ्या एक्झामिनेशन कम्प्लीट केला. त्याचे लायसनिंग कम्प्लीट केले. त्याच्यानंतर मला नोकरीमधनं जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळाला, इक्विटी शेअर्समध्ये कसं ट्रेडिंग होतं, लोकांचे बिहेवियर्स काय असतात, त्या बिहेवियरला अनुसरून कसं आपण त्याच्यामध्ये त्यांना टॅकल करायचं असतं, हे सगळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, थिअरिटिकल जे आपण एक सिलेबस असतो, एक्झामिनेशन असतात, त्या सगळ्यामुळे मला ह्याच्यामधला माझा जो कॉन्फिडन्स होता तो अजून बूस्ट झाला. म्हणजे मी अधिक चांगल्या प्रकारे लोकांना गायडन्स देऊ शकले या सगळ्यामुळे. सगळ्यात पहिला गायडन्स तर हा दे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? हा, सो इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोकांना वाटतं की मी बँकेमध्ये पैसे ठेवलेत म्हणजे माझे इन्व्हेस्ट होत आहेत, असा एक पहिल्यापासून लोकांचा एक समज होता. पण आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तर ते फक्त सेव्ह होत असतात. सो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. सो जेव्हा आपला पैसा महागाई बीट करणारे रिटर्न्स, म्हणजे जी महागाई वाढते ज्या स्पीडनी, तर ती महागाईला आपण मात करू शकतो त्याच्यावरती, असे जेव्हा रिटर्न्स तुम्हाला मिळायला सुरुवात होते ती तुमची योग्य इन्व्हेस्टमेंट म्हणून समजली जाते. आता आपल्याकडे सध्या पर्सनल फायनान्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण इग्नोर करतो. आपली सध्याची जी लाईफस्टाईल आहे, पर्सनल फायनान्स हा टॉपिक खूप इग्नोर केला जातो किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे त्यात आपण एक्सपेन्सेसवरती जास्त फोकस देताना दिसतोय की आपलं इन्कम आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसनी येत आहे, पण ते इन्कम चॅनेलाइज कसं करायचं हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपले बरेच अनवॉन्टेड एक्सपेन्सेस केले जातात. त्यामुळे आपल्याला ह्या म्हणजे आता आपण आत्ताची जी जनरेशन आहे त्याच्याकडे जर बघितलं तर आत्ताच्या जनरेशनला काय आहे की 60 पर्यंत ते लोक काम कदाचित नाही करू शकणार, करेक्ट. सो त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायची, म्हणजे एक फायर नावाची एक कन्सेप्ट आहे, म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर्ड अर्ली. ही कन्सेप्ट आम्ही बऱ्याचदा यूज करतो. सो आता काय झालंय की सगळ्यांना फायनान्शियली लवकर रिटायर्ड व्हायचंय. म्हणजे काय की आपल्याला फायनान्शियली रिटायर्ड म्हणजे
की आपल्याला पैशासाठी काम नाही करावं लागणार, अशी एक आपल्याला अचिव्हमेंट करायची आहे. मग त्यासाठी आपण पर्सनल फायनान्समध्ये खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोणाची मदत घ्यायची वेळ आली तर ती पण बिनधास्त घेतली गेली पाहिजे. कारण आपण जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूज करतो, गुगलवरती आपल्याला इन्फॉर्मेशन तर मिळते. जसं तुम्ही म्हणाले इन्व्हेस्टमेंट करायचे म्हटल्यावर तुम्ही काही गुगलवरती टाकलं की तुम्हाला भरपूर ऑप्शन्स येतात, पण त्या ऑप्शन्स मधले तुम्हाला कुठचं सुटेबल ऑप्शन आहे ते पण बघणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं कसं आहे की रिस्क ॲपेटाईट वेगळं असतं, रिटर्नचं एक्सपेक्टेशन वेगळं असतं, कोणाला लिक्विडिटी पॅटर्न मध्ये जायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्या प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. टेक्स होतात त्या अवॉइड करून कसं करता येईल हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे. आता कसं आहे, सगळं आपलं जग थोडं थोडं बदलतच चाललेलं आहे. कारण आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटची टूल्स वेगळी होती. फिक्स डिपॉझिट मध्ये बरोबर. पैसे टाकले किंवा घरात कुठेतरी सेव्ह करून ठेवले, रिकरिंग केलं, असे छोटे छोटे वेज होते ज्याच्यामध्ये केलं जात होतं. आता इन्व्हेस्टमेंटची टूल्सही बदलले आहेत, लोकांची लाईफस्टाईल बदलली आहे, पैसाही मोठ्या प्रमाणात लोकांकडे मिळतो. पण ह्या ठिकाणीही बरेचदा पालक अपुरे पडतात, कारण त्यांना या टूल्सचा एक्सपिरियन्स नसतो आणि त्यामुळे ते मुलांना गाईड करू शकत नाहीत की तुम्ही नेमक्या कशा प्रकारे या इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट प्लॅनर किंवा ऍडवायझर्सची मदत घेणं हे खूप महत्वाचं आणि जरुरीचं असं ठरून जातं. आता सुरुवातीला आता ही जी नवीन पिढी आहे किंवा त्यांच्याकडे आता इन्कम आहे, तर त्यांनी इन्व्हेस्टमेंटला कशी सुरुवात करावी? म्हणजे एक नवीनच माझं आता करिअर चालू होत आहे, नवीन पैसे यायला सुरुवात होत आहेत, अजून माझ्या अंगावर पूर्ण जबाबदाऱ्याही आलेल्या नाहीत, 20-25 वर्षाचीच आहे मी. तर या वेळेला मी माझं इन्व्हेस्टमेंटचा जर्नी कसा चालू करायचा? ओके. आता जसं तुम्ही म्हणालात की पूर्वापार चालत जे आलेल्या होत्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे जे ऑप्शन्स होते, म्हणजे जसं आपण एफडी करायचो किंवा आरडी करायचो पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये, किंवा काही LIC पॉलिसीज काढल्या जायच्या की ज्या आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केल्या जात होत्या. सो आता जसं एक छोटं एक्झाम्पल आहे, आपण सायकलवरनं मोटरसायकलवरती आलो, मोटरसायकलवरनं आपण कारवरती शिफ्ट झालेलो आहोत. सो आता पूर्वी जी मारुती 800 वापरायचो ते आता मारुती 800 हळूहळू दिसेनाशी व्हायला लागले. आता क्रेटाकडे लोक वळायला लागले, ते BMW कडे वळायला लागले. सो इथे जर का आपण हा चेंज ऍक्सेप्ट करतोय तर आपल्या जे ओल्ड इन्व्हेस्टमेंटच्या पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा चेंज आणणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आता सध्याची वाढणारी महागाई हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. मग हे महागाईला बीट करणारे रिटर्न्स देणारे आपल्याला ऑप्शन्स इव्हॅल्युएट करावे लागतात. आता जे अर्ली इन्कम स्टार्ट झालेली जी मुलं आहेत, जी 25-30 वयोगटामधली आहेत, सो त्यांच्याकडे कसं असतं, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कमी असतात आणि एक हँडसम इन्कम सुरू झालेलं असतं. तर अशा वेळी बऱ्याचदा एक जी कॉमन मिस्टेक्स आम्ही बघतो ह्या जनरेशनमध्ये, तर सॅलरी सुरू झाली की पहिल्यांदा काय तर घर घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो. तर माझं ह्या सगळ्या जनरेशनला असं एक सांगणं आहे की तुम्ही ऑलरेडी आईबाबांबरोबर राहताय, तुमची एक फॅमिली बॅकग्राऊंड सिक्युअर्ड आहे, तर मग अशा वेळी तुम्ही डायरेक्ट घर घ्यायची घाई न करता कुठेतरी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. तुमची जी इन्कम आहे, जी सॅलरी आहे, ती अशा प्रकारे गुंतवायला सुरुवात करा की ज्याच्यामधनं तुम्ही पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा तुमची फॅमिली स्टार्ट होईल त्यावेळी तुम्हाला हा डिसिजन घेता येईल, तेव्हा तुमच्याकडे घर घ्यायला डाऊन पेमेंटसाठी रेडी पैसे असतील. त्यामुळे मोठे मोठे EMI चालू होणारं लोन न घेता कुठेतरी आधी हा कॉर्पस बिल्ड करायला सुरुवात करा. तुमच्याकडे जर का एक वेल्थ क्रिएट झाली, एक सर्टन अमाऊंट जर रेडी झाली, तर तुमच्याकडे ती एक बार्गेनिंग पॉवर पण जनरेट होऊ शकते. डाऊन पेमेंट करायला तुमच्याकडे रेडी पैसे असू शकतात. बरं, ओव्हर द पिरियड कधी कधी असं होतं की इथे घर घेतलं जातं आणि अब्रॉड अपॉर्च्युनिटी आली तर मुलं कुठेतरी बाहेर अब्रॉडला निघून जातात. मग परत त्या घराचं काय करायचं हा प्रश्न आई वडिलांवरती येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची घाई न करता थोडासा एक टाइम द्यायला पाहिजे. कुठेतरी तुम्ही तुमची फॅमिली स्टार्ट होणार आहे, तुमचं फ्युचर प्लॅन्स काय आहेत, या सगळ्याचा विचार करून त्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. म्हणजे हल्लीत आम्ही असं बघतो की बऱ्याचदा मुली सुद्धा ह्या सगळ्या, म्हणजे सॅलरी जास्त असल्यामुळे मुली पण ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त भर देतात की का आता आधी मी माझं घर घेणार आहे. उद्या लग्न झालं, जर का तुम्ही
अब्रॉडला नाही, पण अगदी वेगळ्या मुंबईमधनं शिफ्ट झालात, बँगलोरला गेलात, चेन्नईला गेलात, कुठेही, तरी पण तुम्हाला त्या घराचं करायचं काय, हा एक प्रश्न जनरेट होतो. बरं, त्यातनं जे तुम्ही रेंटलवरती जर ते घर देणार असाल पुढे जाऊन, तर ते रेंटल जे तुम्हाला यील्ड मिळतं, ते रेंटल यील्ड पण कधी कधी सफिशियंट नसतं. म्हणजे जर आपण एक अंदाज बघितला तर साधारणपणे तुमचं रेंटल यील्ड 3% तरी असलं पाहिजे कमीत कमी. म्हणजे तुमच्या त्या घरावरती मेंटेनन्सवरती होणारा सगळा खर्च आणि तुम्हाला मिळणारं रेंट, हे सगळं कॅल्क्युलेट करून ते 3% जर का होत असेल रेंट, तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट केलेली तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकते. अदरवाईज तुमची रिअल इस्टेट मधली इन्व्हेस्टमेंट पण कधी कधी तुम्हाला सोयीची होत नाही. मग अशा वेळी ही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, तर तुम्हाला सॅलरीमधनं तुम्ही एक साधी म्युच्युअल फंड मध्ये एक SIP सुरू करू शकता. त्याच्यामधनं तुम्हाला चांगले कंपाऊंडेड ग्रोथ मिळू शकते, तुमचा कॉर्पस चांगला बिल्ड होऊ शकतो आणि तुम्ही फ्युचर प्लॅन्स अकॉर्डिंगली करू शकता त्याच्यामधनं. तर हे जो SIP म्हणालात तुम्ही, बरोबर आहे, पण SIP नेमकी किती करावी? कारण काय आहे की SIP अगदी 500 रुपये 100 रुपयापासून पण करता येते, त्याच्याने काही वेल्थ क्रिएट होणार नाहीये. पण एक बॅक ऑफ द माइंड मुलांच्या डोक्यात हे असतं की हा मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतोय, महिन्याला एक माझी SIP चालू आहे, पण तसं ते नाहीये, नसतं चित्र. तर SIP, समजा एखाद्या व्यक्तीला 1,00,000 रुपये पगार आहे महिन्याचा, 25 बाकीच्या जबाबदाऱ्या नाहीये, तर त्यांनी किती अमाऊंटची SIP करावी, म्हणजे त्याचं इन्कम त्यांनी कशा प्रकारे डिवाइड करावं? सो आता तुमची जी काही सॅलरी आहे आणि त्या सॅलरीमधनं तुमचे जर काही फिक्स मंथली एक्सपेन्सेस असतील, जसं तुम्ही म्हणाल की 1,00,000 रुपयाची सॅलरी आहे आणि तुमचे जर का मंथली एक्सपेन्सेस समजा 40,000मध्येच तुमचं मॅनेज होत असेल, त्याच्यावरती तुम्ही 20,000 रुपये तुमच्या लाईफस्टाईलसाठी ठेवू शकता. कारण आपल्याला त्याच्यावरती पण काही खर्च करायचे असतात, तर तुम्ही अजून 20,000 तुमचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस म्हणून ठेवा आणि उरलेल्या 40,000ची SIP करा ना. ते तुम्हाला सहज शक्य आहे आणि ती जर तुम्ही केलीत तर ते आपले जे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस होतात, कारण पूर्ण 1,00,000 रुपये तुम्ही बॅलन्स अकाउंटमध्ये ठेवलात तर तुमचे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस होऊ शकतात. कारण त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच सोशल मीडियाच्या साईट्स आहेत जिथे सेल लागतात रेग्युलरली, त्यामुळे आपल्याला गरज नसताना आपण बऱ्याचशा गोष्टींची खरेदी करत असतो. सो ऑटोमॅटिक या गोष्टींवरती कर्टेल केलं जातं, कारण आपण पूर्ण अमाऊंट ऑलरेडी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू केलेली असते. त्यामुळे अशा प्रकारे रफ कॅल्क्युलेशन करून आपण करू शकतो. आणि परत त्या गोष्टी डिपेंड आहेत की प्रत्येकाच्या फॅमिली मधले काय गरजा आहेत, त्याप्रमाणे ती अमाऊंट चेंज करू शकतो. 40,000 रुपये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी राहतायत हातात शिल्लक, तर हे 40,000 पूर्णपणे SIP मध्ये टाकावे की ते कसे डिवाइड करायचे? SIP मध्ये सुद्धा आपण ही अमाऊंट टाकू शकतो, कारण म्युच्युअल फंड ही अशी एक वास्ट कन्सेप्ट आहे ना की ज्या एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ऍसेट अलोकेशन करून मिळू शकतं. आता ऍसेट अलोकेशन हा एक खूप मोठा पॉइंट आहे. जसं आपण म्हणतो की गोल्ड आहे, कॅश आहे, इक्विटी आहे, रिअल इस्टेट आहे, हे सगळे वेगवेगळे ऍसेट क्लास आहेत, बरोबर. तर मग ह्या सगळ्या ऍसेट क्लासमध्ये तुमची गुंतवणूक असली तरी चालणार आहे. असं नाही की तुम्हाला सगळे एकाच ठिकाणी करायचे. बऱ्याचदा काय होतं की लोक 5 वेगवेगळ्या बँकांमध्ये FD करतात आणि म्हणतात की माझं डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे आणि ऍसेट अलोकेशन झालेलं आहे. पण 5 बँकांमध्ये जरी FD केली तरी FD हा फिक्स इन्कम, डेब्ट हा ऍसेट क्लास आहे. सो तुमची इव्हेंच्युअली सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच ऍसेट क्लासमध्ये होते. त्यामुळे तसं न करता आपण ती वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करू शकतो. आता म्युच्युअल फंड मध्येच आपल्याला बरेच वेगवेगळ्या कॅटेगरीचे फंड्स असतात, जसे इक्विटी आहे, डेब्ट आहे, लिक्विड आहे, हायब्रिड आहे, जिथे इक्विटी डेब्टचं कॉम्बिनेशन असतं. मल्टी ऍसेट फंड्स आहेत. मल्टी ऍसेट फंडमध्ये तर तुम्हाला गोल्डचं एक्सपोजर मिळतं, रिअल इस्टेटचं एक्सपोजर मिळू शकतं. सो अशा टाईपचे आपण फंड कन्सिडर करून इन्व्हेस्टमेंट कुठे कशी करायची ह्याला एक पर्सनलाइज सोल्युशन आम्ही देतो. कारण प्रत्येकाची जी गरज आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची, प्रत्येकाचं जे गोल आहे, एक उद्दिष्ट आहे, हे एक लक्षात घ्यायचं की कुठचीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्या पुढे आपलं काहीतरी एक उद्दिष्ट असायला पाहिजे, हे गरजेचं आहे. मला एक विचारायचं होतं की आपल्याला आपण जनरली बघतो त्यावेळेला एक फायनान्स पिरॅमिडचं आपण नेहमी डिस्कशन केलं जातं की तुमचा पाया कसा असायला, पाया भक्कम करायला पाहिजे. तर फायनान्स इन्व्हेस्टमेंटचा पाया म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये काय येतं? ओके. सो आता त्याच्यामध्ये माझं असं पर्सनल
म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करायला जातो, आपण इन्व्हेस्टमेंट का करतो, तर काही ना काहीतरी त्याच्या मागे आपलं उद्देश असतं. मग समजा आपल्याला घर घ्यायचंय म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, एखाद्याला कार बाय करायची म्हणून तो इन्व्हेस्टमेंट करतोय, किंवा एखादा त्याच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करत असेल, व्हॉट एव्हर. म्हणजे जे गोल्स असतात ते प्रत्येकाचे खूप वेगवेगळे असतात. कोणाला एखाद्या ड्रीम वेकेशनला जायचंय, असे सगळे गोल्स असतात. तर आता ह्याच्यासाठी जेव्हा आपण एक इन्व्हेस्टमेंट सुरू करतो, तर ती इन्व्हेस्टमेंट कधी कधी अनसर्टनली ती ब्रेक होऊन जाते. म्हणजे ती आपण समजा आता आपण एखादी इन्व्हेस्टमेंट पुढच्या 10 वर्षासाठी करतोय, तर ती इन्व्हेस्टमेंट कधी कधी 2 वर्षातच विड्रॉ केली जाते, किंवा जर SIP चालू केले तर ती स्टॉप केली जाते. तर मग हे का होतं? बऱ्याचदा असं लक्षात येतं की इमर्जन्सी आली म्हणून ती विड्रॉ केली जाते, रिडम्पशन केलं जातं. तर मग ही जी इमर्जन्सी आहे ही ती मेजॉरिटी टाइम्स मेडिकल इमर्जन्सी आलेली असते. मग ही मेडिकल इमर्जन्सी का येते? आपल्याला कोणी घरातलं हॉस्पिटलाइज आहे किंवा काही आजारी आहे, काही झालं, तर त्याच्यासाठी ही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. मग जर का आपल्याकडे एक सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स जर काढलेला असेल तर ही मेडिकल इमर्जन्सी येणार नाही. कारण आज मेडिकल इन्फ्लेशन जे आहे ते 10% पेक्षा जास्त स्पीडनी वाढतंय. तर मग ही मेडिकल कॉस्ट जी आहे तर ती आपल्याला बेअर करता येण्यासाठी आपल्याकडे एक सफिशियंट मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. मग ह्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये बऱ्याचदा का आहे असं आम्ही बघितलंय की हजबंड, वाईफ आणि किड्स ही एक कन्सेप्ट आहे जी फॅमिलीमध्ये कन्सिडर केली जाते ऍज पर मेडिकल पॉलिसीज. पण आपले जे पॅरेंट्स असतात त्यांना बऱ्याचदा कव्हर केलं जात नाही. आणि मग काय होतं की आपले पॅरेंट्स जर का आपल्यावरती डिपेंड आहेत फायनान्शियली आणि त्यांना जर काही अशी इमर्जन्सी आली तर अल्टिमेटली त्याचा इम्पॅक्ट पण आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती येऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीमध्ये फक्त हजबंड, वाईफ, किड्स एवढा विचार न करता पॅरेंट्सचा पण विचार करायला पाहिजे आणि त्यांना पण मेडिकली प्रोटेक्ट करायला पाहिजे. सो दॅट अशा टाईपची इमर्जन्सी आली तर डेफिनेटली आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मधनं ते सगळं सेटल होऊ शकतं. त्याच्याच बरोबर दुसरा जो पिरॅमिडचा भाग आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. सो लाईफ इन्शुरन्स का गरजेचा आहे? तर एखादं जर अर्निंग मेंबर आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे की अर्निंग मेंबरला जर काही झालं तर त्याच्या बरोबर त्याचे जे काही डेब्ट्स आहेत, लोन आहेत, तर ते आपल्याला जर पे ऑफ करायचे असतील तर ह्या टर्म इन्शुरन्सचा उपयोग होऊ शकतो. पण ह्याच्याच बरोबरीने माझं असं एक सांगणं आहे की जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये आपण ज्या राहतोय तर ते सेम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण असं नाही म्हणू शकत की आज बाबा मी जर कारमधनं फिरतोय तर उद्या असं काही सिच्युएशन आली तर मी मुलाला असं नाही सांगू शकत की नाही आता कारमधनं नाही जाऊ शकत, तू बसनी जा. हे शक्य नाहीये. त्यामुळे हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला अशा एखाद्या कॉर्पोरेटची गरज असते जेणेकरून आपण आपल्या ह्या सगळ्या गरजा पुढे जाऊन भागवू शकतो. मग ह्या लाईफ इन्शुरन्समध्ये आपल्याला ह्यातनं काहीच मिळत नाही की मी नुसतंच प्रीमियम भरतोय, मला त्याचा काय उपयोग आहे, असा विचार कधीच करून उपयोग नाही. कारण लाईफ इन्शुरन्स हा कधी आपल्यासाठी नसतो. आज जर मी तो लाईफ इन्शुरन्स काढते तर तो माझ्या फॅमिली मेंबर्सच्या प्रोटेक्शनसाठी आहे, त्यांच्या गरजा फुलफिल करण्यासाठी आहे. सो हे 2 पिलर जर का आपण स्ट्रॉंग ठेवले हेल्थ आणि लाईफचे तर डेफिनेटली आपल्याला वेल्थ क्रिएट होण्यासाठी त्याची मदतच होते. म्हणजे आपण आपले जे काही फायनान्शियल गोल्स आहेत, जी उद्दिष्ट आहेत ती फुलफिल करण्यासाठी प्रॉपर प्लॅन करून आपण ते अचीव्ह करू शकतो सहजपणे. म्हणजे इन्शुरन्सकडे एक्सपेन्स न बघता आपल्याला एक इन्व्हेस्टमेंटसाठी एक सिक्युरिटी आहे, ती एक वेगळ्या प्रकारची. इन्शुरन्ससाठी वेल्थसाठी पण सिक्युरिटी आहे, लाईफसाठी पण सिक्युरिटी आहे. त्यामुळे त्या सिक्युरिटीचा पहिले उपयोग करून मग आपल्याला इन्व्हेस्टमेंटकडे जायला पाहिजे. दुसरा एक आपला मगाशी बोलताना तू बोललीस की इमर्जन्सी फंडचा उल्लेख केला होतास. ते इमर्जन्सी फंड हा नेमका किती असावा आणि तो जनरेट करण्यासाठी काय केलं पाहिजे? ओके. इमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट जी आहे ना ती अशासाठी आलेली आहे की असे जे अनसर्टन सिच्युएशन्स होतात, जे आपण लेटेस्ट बघितलंय कोविडमध्ये, बऱ्याच जणांचे जॉब लॉस झालेले होते, कोणाची सॅलरी कट झालेली होती. सो अशा वेळी आपल्याकडे जर हा इमर्जन्सी फंड रेडी असेल ना तर त्याचा उपयोग करून आपण दुसरी काहीतरी प्रोव्हिजन करण्यासाठी आपल्याला तो तेवढा टाइम मिळू शकतो. तर मग हा इमर्जन्सी फंड किती असायला हवा? तर कमीत कमी 6 महिन्याचे जे तुमचे फिक्स एक्सपेन्सेस आहेत की जे करावेच लागतात आपल्याला, ह्या एक्सपेन्सेसची तुमची 6 महिन्याची प्रोव्हिजन असेल
एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे कायमस्वरूपी रेडी असायला हवा. तुमचे जर का एक्सपेन्सेस वाढतायत तर तुमचा इमर्जन्सी फंड सुद्धा वाढवायला पाहिजे. मग हा इमर्जन्सी फंड तुम्ही कुठे ठेवू शकता? तर तुम्ही बँकमध्ये जी फ्लेक्झी एफडी असते की जी तुम्ही कधीही ब्रेक करू शकता विदाऊट एक्झिट लोड, अशा टाईपचे बँक एफडी पण तुम्ही युज करू शकता. किंवा म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंडचे काही ऑप्शन्स असतात, इन्स्टा फंड्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते पार्क करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यातनं इन्स्टंट लिक्विडिटी मिळू शकेल. हा त्याचा मेन उद्देश आहे. सो अशी काही अनसर्टन सिच्युएशन आली देन यू कॅन यूज दॅट इमर्जन्सी फंड इझिली. म्हणजे इमर्जन्सी फंड क्रिएट करण्यासाठी आपल्याला फक्त एफडी वर डिपेंड राहण्याची गरज नाही, तर म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा इमर्जन्सी फंड क्रिएट करण्यासाठी ऑप्शन्स आहेत. ओके. तर हे जे आपलं लाईफस्टाईलचा मगाशी जो उल्लेख केला, या लाईफस्टाईल मध्ये असं दिसतं की आपल्या गरजा पण खूप इन्स्टंट आहेत आणि त्या इन्स्टंट पुरवणारी टूल्सही आहेत. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आहे किंवा कुठेही जाऊन पटकन, जसं तू मगाशी सेलचं हे केलंस त्याप्रमाणे आहे. आणि त्याचे टूल्स म्हणजे आपल्याकडे क्रेडिट कार्ड्स असतात, क्रेडिट कार्ड्सवरती 0 EMI फॅसिलिटीज असतात किंवा अनेक शॉपिंग सिस्टम सुद्धा तुम्हाला त्यांचे स्वतःचे ऍप्स देतात की जिथे तुम्ही क्रेडिटवरती वस्तू घेऊ शकता. तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं की आपल्या गरजा इतक्या इन्स्टंट झालेल्या असतात की मला आत्ता हे पाहिजे तर मी घेतो, पैसे नसले तरी आपल्याला ती वस्तू घेता येते. आणि अशा वेळेला नंतर काही काळानंतर आपण ह्याच्यामध्ये या चक्रामध्ये फसतो, क्रेडिट कार्डच्या चक्रामध्ये खूप लोक फसतात, खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट जातो. हे त्यावेळेला कळत नसतं की हा मोह टाळण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. काय तुझा सल्ला आहे यासाठी? ओके, आता कर्ज म्हणशील तर आता इतके असे पटापट घेतले जातात लोनवरती, म्हणजे अगदी घरात छोटी वस्तू जरी घ्यायची आहे तरी ती पटकन आपण EMI वरती घेऊन मोकळे होतो. म्हणजे एटीएम मध्ये म्हणजे एक छोटा म्हणजे विनोदी किस्सा आहे की एटीएम आपण जे म्हणतो की एटीएमचा आपल्याला काय पैसे काढण्यासाठी आपण युज करतो, पण एटीएम मध्ये माझे आजोबा होते, ते म्हणायचे असतील तर मिळतील ना असं. एटीएमचा त्यांनी एक वेगळ्याच अँगलनी मला एक त्याचा अर्थ एक्सप्लेन केला होता की तुमची जी जनरेशन आहे ते असतील तर मिळतील वरती नाहीच आहेत, नसतील तरी मिळतील, अशा पॅटर्न तुम्ही काम करताय आणि बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही कर्ज काढताय. तर आता ह्या कर्ज जे फेडण्याचे जे प्रकार आहेत, कर्ज काढतोय ठीक आहे, पण बऱ्याचदा आपली ही डेप्ट मॅनेजमेंट आपण प्रॉपरली जर केली नाही तर आपण त्या चक्रामध्ये अगदीच अडकले जातो पूर्णपणे. तर आमच्या म्हणजे फायनान्शियल लँग्वेजमध्ये एक स्नोबॉल मेथड असते, स्नोबॉल थेरपी असते कर्ज फेडण्यासाठी, आणि एक ॲव्हलांच थेरपी असते. तर स्नोबॉल थेरपीमध्ये काय असतं की पे स्मॉल डेप्ट फर्स्ट, म्हणजे तुमची जी छोटी छोटी कर्ज आहेत, म्हणजे जी 2 लाखाचं आहे, 4 लाखाचं आहे, 5, अशी जी छोटी छोटी कर्ज आहेत ना, ती आधी तुम्ही पे ऑफ करायची. त्याला म्हणतात स्नोबॉल थेरपी. म्हणजे काय, तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं की माझी जर 4 लोन चालू आहेत तर त्यातलं माझे 1 लोन संपलं, 2 लोन संपली. सो ह्यातनं तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं लोन पे ऑफ करण्यासाठी. आणि जी अव्हलांच मेथड आहे त्याच्यामध्ये असं असतं की पे हाय इंटरेस्ट डेप्ट फर्स्ट. जे तुमचे जे 5-6 लोन चालू आहेत तर ज्या लोन मध्ये तुम्हाला हाय इंटरेस्टचं EMI चालू आहे तर ते इंटरेस्ट तुम्हाला जास्त तुमच्याकडनं कंपाऊंडिंग घेत आहे. सो ते तुम्हाला जे लोन आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी रिपे करायचं असतं. सो हे अशा टाईपनी ह्या मेथड्स कोणाला कशा लागू होतात हे प्रत्येक पर्सनलाइज त्याच्यावरती सोल्युशन दिलं जातं की कोणाला कुठची मेथड चांगल्या प्रकारे यूज करू शकतात ते अशा टाईपमध्ये. तर मग दुसरा प्रश्न असा येतो की जो बऱ्याचदा हॉट टॉपिक आहे हा, की कर्ज आधी फेडायचं का इन्व्हेस्टमेंट करायची, बरोबर. तर अगदी सोपं मी तुम्हाला ह्याच्यावरती सोल्युशन सांगते की तुम्ही कुठचीही इन्व्हेस्टमेंट जर करताय, आता समजा तुमचं होम लोन चालू आहे जे 8% इंटरेस्ट वरती चालू आहे, तुमची जर का इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 8% जास्त रिटर्न जर देऊ शकते किंवा देते, तर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कंप्लीट केली पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केली पाहिजे. मग तुम्ही तुमचं लोन फेडायची घाई करायची नाही, करेक्ट. किंवा तुम्हाला जर का तुमची इन्व्हेस्टमेंट जसं FD सारखं जर एखादी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला 6% देते किंवा 60% देते, तर मग तुमचं इंटरेस्ट होम लोनचं जास्त आहे, मग तुम्ही आधी ते रिपे करायला पाहिजे.
एक सिंपल फंडा आहे की इन्व्हेस्टमेंट जर का रिटर्न जास्त देते तर इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची, इन्व्हेस्टमेंट जर का कमी रिटर्न्स देते तर तुम्ही आधी लोन रिपे केलं पाहिजे. सो बेसिक हा क्वेश्चन तेव्हा येतो की जेव्हा तुमच्याकडे बोनस झाला, जसं सॅलरीड लोक आहे त्यांच्याकडे बोनस झाला किंवा कुठच्याही स्वरूपामध्ये तुम्हाला एखादी मोठी अमाऊंट मिळाली, तर त्या अमाऊंट मधनं तुम्ही लोन रिपे करायचंय का इन्व्हेस्टमेंट करायचे, हा जेव्हा मुद्दा येतो तर तेव्हा आपल्याला हा विचार केला पाहिजे की जर इन्व्हेस्टमेंटमध्ये जर ते ॲपिटेट आहे की जे तुम्हाला जास्त रिटर्न मध्ये ग्रो करून देणार आहे इन्व्हेस्टमेंट, देन गो विथ द इन्व्हेस्टमेंट. अदरवाईज जस्ट तुम्ही लोन रिपे करू शकता. तर आपल्याकडे जर इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न जास्त असतील तर आपण इन्व्हेस्टमेंटच कंटिन्यू करून लोन रिपेमेंटसाठी थांबायला पाहिजे, बरोबर. असं आपण याच्यातून कन्क्लुजन. असा एक ढोबळ कन्क्लुजन आहे. अगेन प्रत्येकाची जी एक पर्सनल जे आम्ही कन्सल्टेशन करतो त्याच्याप्रमाणे त्याचा इंटरेस्ट कॉम्पोनंट किती आहे, प्रिन्सिपल कॉम्पोनंट किती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. पण एक बेसिक जर का आपण एका वाक्यात उत्तरे द्या असं जर म्हटलं तर आपल्याला हा एक थंब रूल आपण वापरू शकतो. आजकाल ना गरजा लाईफस्टाईलमुळे म्हणा गरजा वाढलेल्या आहेत म्हणजे की जेव्हा मुलं इंडिपेंडंट होतात त्यांना स्वतःची बाईक तरी हवी असते, गाडी तरी हवी असते, कारण गरज आहे. आजकाल बाईक असणं ही काही लक्झरी गोष्ट राहिलेली नाहीये, ती गरजच निर्माण झालेली. त्यामुळे पण त्याच्याही किमती वाढलेल्या आहेत. म्हणजे तिथेही आपल्याला बऱ्याचदा कार लोन किंवा व्हेकल लोन वरतीच कार्यक्रम आपण त्याप्रमाणे जातो. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा कल हा एक्सपेन्सेस वरतीच जास्त असतो. आयफोन वगैरे आपल्याला पटापट विकत घ्यायचे असतात. पहिलं जसं कॉर्पोरेटचं स्ट्रक्चर होतं किंवा गव्हर्नमेंटचं जसं सॅलरी स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये आपले ठराविक कटिंग्स पण असायचे की तुमची एक ठराविक अमाऊंट पेन्शनला जात होती, ठराविक अमाऊंट पीएफला जात होती आणि एक कुठेतरी आपल्याला एक हातात येणारी सॅलरी आणि ग्रॉस सॅलरीमध्ये फरक होता आणि तो कुठेतरी प्रॉपर चॅनलाइज होऊन येत होता. आता तसं होत नाही. कॉर्पोरेट कंपनीज काय सांगतात, आम्ही तुम्हाला एक अमाऊंट देतो, तुमचं तुम्ही मॅनेज करा. आणि नेमकं आपल्याला हेच मॅनेज करता येत नसतं की कसं करायचं. तर यावेळेला मला असं विचारायचंय की ही जी लोन्स आहेत, जी दिसायला लोन्स आहेत पण ती गरजेची पण आहेत, तर ती घ्यावीत की नाही घ्यावीत, आणि ती घेतली तर ती कशा प्रकारे रिपे करावी, काय टार्गेट ठेवावं त्यासाठी. तर आता लोन घ्यायचा का नाही हा जर प्रश्न बघितला तर आपल्याला बऱ्याचदा लोन घ्यायची गरज पडतेच. असं काही प्रत्येकाकडे रेडी अमाऊंट नसते की लगेच आपण कॅशमध्ये जाऊन एखादी वस्तू घेऊ. तर लोन घ्यायची गरज असते, पण ते लोन घेताना आपण थोडासा विचार करायला पाहिजे की आता जर का आपण कार घेतोय, बरोबर, तर कार जर का आपण 25 लाखाची घ्यायला जातोय तर ते 25 लाखाची कार घेताना आपलं इन्कम लेवल काय आहे. जर का एखाद्याचं 1 करोडचं इन्कम आहे तर 25 लाखाची कार तो लोनवरती घेऊ शकतो, कारण त्याची ती एबिलिटी आहे की तो लोन सहजपणे फेडू शकेल. पण हे जर का एखाद्याचं इन्कमच 30-35 लाख आहे आणि जर तो 25 लाखाचा लोन घ्यायला गेला तर इथे कदाचित गणित चुकू शकतं पुढे जाऊन. त्यामुळे हा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. लोन घेणं वाईट नाहीये, लोन घ्यायची गरज असली तेव्हा लोन घ्यावं लागतं, पण ते लोन घेताना आपण हा सगळा सारासार विचार करायला पाहिजे. कार घ्यायला गेलो तर कार 10 लाखापासून 1 करोड पर्यंत वेगवेगळ्या रेंजमध्ये आपल्याला मिळते. गरज असणं आणि लक्झरी असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. कार असणं ही गरज आहे, बरोबर, पण मर्सिडीज घेणं ही लक्झरी आहे. बरोबर. सो आपली इन्कम लेवल काय आहे, आपल्या बाकी सगळी आपली कॅल्क्युलेशन काय आहेत हे विचारात घेऊन आपण अकॉर्डिंगली लोन घेऊ शकतो. जसं आपण लोन 2 प्रकारचे घेतात. एक तुम्ही म्हणाल तसं एक कन्झम्पशन साठी घेतो की जे आपण वस्तू वापरतो, होम लोन जे आपण कन्झम्पशन जिथे राहतोय त्या राहत्या घरासाठी लोन असतं जे कन्झम्पशन ऍसेट आहे. तर ह्या ऍसेट्स मधनं आपल्याला काही जनरेट होणार नाहीये इन्कम, आपण त्या वस्तू वापरणार आहोत. त्यामुळे त्याच्यावरती आपण किती खर्च करायचा या अशा टाईपच्या लोनवरती हे आपल्याला डिसाईड करायला पाहिजे. किंवा दुसरं जे लोन असतं जे आपण बऱ्याचदा बिझनेसमध्ये लोक बिझनेस लोन घेतात, जे बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी असतं, त्याच्यामधनं त्यांना इन्कम जनरेट होणार असतं. सो ह्या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे लोन घ्यायचं का नाही याच्यावरती तुमची जी बाकी फायनान्शियल जी तुमची कॅल्क्युलेशन्स आहे, जी तुमची गणितं आहेत, त्या सगळ्या गणिताची गोळाबेरीज बरोबर होते का नाही हे बघून आपल्याला ठरवायला पाहिजे की मी एवढी
किती लोन घ्यायचं का नाही, कशा प्रकारे घ्यायचं, कधी घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड आहेत. म्हणजे आपण फायनान्शियल प्लॅनिंग हे अगदी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअलीच करायला पाहिजे, की एकाने एक फ्रेंड्स मध्ये किंवा कलिग्स मध्ये कोणी काही परचेसिंग केलं तर त्याच्यात आपण पण तेच करावं, किंवा त्यांनी कुठेतरी एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले तर मी पण त्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. हा इतक्या आंधळेपणाने इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च दोन्ही गोष्टी करू नये. केले जातात. बरोबर. तर यासाठीच म्हणजे मला असं वाटतं की फायनान्शियल ऍडवायझरचा हा रोल खूप इम्पॉर्टंट असा आहे की आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. मग नेमकं प्लॅनरकडे आपण नेमकं कधी जावं, म्हणजे करिअरच्या सुरुवातीपासूनच जावं, किंवा साधारण माझ्याकडे बाबा काही पैसा आहे, कारण फायनान्शियल प्लॅनिंग करायला जाणं म्हणजे त्याचीही आपल्याला एक सर्व्हिस फी द्यावी लागते, तोही एक आपल्याला कन्सिडर करावा लागतो पॅटर्न. आता तसं जर बघायला गेलं तर आपण फायनान्शियल प्लॅनिंग हे आहे, आपण हे कुठच्याही एजमध्ये करू शकतो. पण आयडियल एज जे आहे ते तुमचं 25 ते 30 ह्या एज ग्रुपमध्ये तुम्ही ते आयडियली करायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक मोठा लाईफ स्पॅन असतो, ज्याच्यात तुम्हाला बरीचशी गोल्स अचीव्ह करायचे असतात. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठा पिरियड अवेलेबल असतो. तुमची फॅमिली स्टार्ट होत असते. सो ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जर तुम्ही योग्य प्रकारे जर प्लॅनिंग केलं, एखाद्या ऍडवायझर बरोबर बसून जर डिस्कशन केलं, तर ह्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. 3 गोष्टींकडे आपण फोकस करतो मेनली, ज्या आहेत त्या हेल्थ, वेल्थ आणि लाईफ. जसं मी मगाशी म्हटलं, तुमचं लाईफ आणि हेल्थ तुम्ही प्रोटेक्ट करू शकता, जेणेकरून तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, तुमच्या वेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. आणि त्याच्याच बरोबरीने अजून एक अँगल आहे, तो म्हणजे टॅक्सेशन. बऱ्याचदा रिटर्न फायलिंग किंवा टॅक्सेशनचे जे मॅटर असतात ते आपण आपलेच गुगलवरती बघून किंवा स्वतः DIYचा जमाना आहे, त्यामुळे आपण आपलेच करत असतो. पण माझा असा सल्ला आहे की तुम्ही तसं न करता एखाद्या प्रॉपर चार्टर्ड अकाउंटंटकडे जर जाऊन रिटर्न फायलिंग केलं किंवा त्यांच्या सल्ल्याने जर काही टॅक्स प्लॅनिंग केलं, तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कमीत कमी टॅक्स कसा लागेल, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी आहेत. सो कुठेही ऍडवायझरकडे जाताना किंवा काही करताना असं गरज नाहीये की नाही मी करू शकतो असं म्हणायची गरज नाहीये. म्हणजे जर एखादा त्या मॅटरमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे तर आपण त्याची हेल्प नक्की घ्यायला पाहिजे. आणि ही तुम्ही जेवढ्या कमीत कमी वयामध्ये घ्याल आणि कमीत कमी वयात जेवढं तुम्ही हे प्लॅनिंग करायला सुरुवात कराल, तेवढं तुम्हाला त्याचा तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. ओके, बरोबर. आता जे मगाशी तुम्ही एक म्हणालात की अर्ली रिटायरमेंट कॉन्सेप्ट आता आपल्याकडे येतोय, पण अर्ली रिटायरमेंट म्हणजे इन्कम बंद करून तर चालणार नाही, किंवा तुम्ही एक 9 to 5 चा जॉब सोडणं म्हणजे रिटायरमेंट असं नाहीये. तर अर्ली रिटायरमेंट म्हणजे काय, आणि त्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किंवा ती कधी घ्यावी, कोणत्या स्टेजला आल्यावरती मी अर्ली रिटायरमेंट घेऊ शकतो, त्याबद्दल काय गाईड कराल? ओके. सो अर्ली रिटायरमेंट म्हणजे आता आपल्याकडे रिटायरमेंट असा एक जर तुम्ही इमेज सर्च केली तर एखाद्या आरामखुर्चीत बसलेला माणूस आपल्याला गुगल दाखवतो. पण दिस इज नॉट अ रिटायरमेंट. रिटायरमेंट म्हणजे फायनान्शियली रिटायर्ड जर तुम्हाला व्हायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे प्लॅनिंग करायचंय की ज्या प्लॅनिंगमुळे तुम्ही पैशासाठी काम करण्याची गरज नाही लागू शकत इन फ्युचर. त्याला म्हणतात फायनान्शियली रिटायर्ड. आता आपण आपली जर फिजिकल ॲबिलिटी आहे, कपॅसिटी आहे, तर आपण माणूस अगदी 90व्या वर्षापर्यंत पण काम करू शकतो. पण त्या कामामध्ये कुठेतरी अशी एक रेस नाही असली पाहिजे की जिथे मला पैसे अर्न करण्यासाठी खूप धावायला लागतंय. सो अशी एक कुठेतरी स्टेज यायला पाहिजे की जिथे मी कुठेतरी थांबून माझं लाईफ एन्जॉय करू शकेन, जिथे मला माझे मंथली एक्सपेन्सेस कन्सिडर करताना कुठेही त्याच्यामध्ये माझी ओढाताण होणार नाही. ती प्रोव्हिजन माझ्याकडे असली पाहिजे. आणि ती प्रोव्हिजन करण्यासाठी तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढा तुमच्याकडे मॅक्झिमम पिरियड असतो आणि तुम्ही मॅक्झिमम कमीत कमी स्पॅन मध्ये तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट कम्प्लीट करू शकता. त्यामुळे आता हा जर का अर्ली रिटायरमेंट वाला जर टॉपिक आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
कुठचं असं फायनान्शियल प्रोडक्ट आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला चांगले कंपाऊंडेड ग्रोथ रेट मिळू शकेल. कंपाऊंडेड ग्रोथ म्हणजे स्टॅगर रिटर्न म्हणतो त्याला आम्ही. त्याच्यामध्ये जे कंपाऊंडिंग हे जे 8 वंडर म्हणून कन्सिडर केलं जातं. तर ह्या कंपाऊंडिंगची जी ताकद आहे ना, ती ताकद ओळखून आपल्याला त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही अचिव्हमेंट लवकरात लवकर कम्प्लीट करता येईल. सो असे बरेच सगळे ऑप्शन्स आहेत ज्याला आम्ही फायनान्शियल पिलर्स म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा तुमचे गोल सेट करायचे. त्या गोल सेट करताना तुमचं बजेटिंग तुम्हाला करायला पाहिजे. तुमचे कुठे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस येत आहेत का आहेत ते कर्टेल करू शकतो, ह्याचं एक बेसिक बजेटिंग बनवायला पाहिजे. इमर्जन्सी फंड तुम्हाला क्रिएट करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची डेप्ट मॅनेजमेंट म्हणजे जे लोन्स तुम्ही घेताय, कसे घेताय, काय कसे फेडायचे, याची एक तुम्हाला मॅनेजमेंट कम्प्लीट करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे आहे ते इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज, की या इन्व्हेस्टमेंट मी कुठे कशी केली पाहिजे, माझे कुठचे गोलला किती वर्षाचा टाइम आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज बनवायला लागतील. त्याच्यानंतर आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. हा असा टॉपिक आहे की जो सगळ्यांना लागतो. म्हणजे कोणी कुठच्याही क्षेत्रात असेल आणि कुठचेही वेगवेगळे गोल्स जरी प्रत्येकाचे असतील तरी रिटायरमेंट हा सगळ्यांचा एक गोल असायला पाहिजे, असतोच रादर तो. त्यामुळे त्या गोलकडे आपल्याला फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट, जसं आपण इन्शुरन्स कव्हरेज म्हटलं, तर ते सगळं आपलं बरोबर इनलाईन आहे का नाही हे बघायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅकिंग. हे सगळं केलं पण त्याच्यावरती तुमचं काही ट्रॅकिंग नसेल, ट्रॅकिंग इन द सेन्स दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी आपल्याला हे जे आपण प्लॅन बनवतोय किंवा आपण ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट करतोय त्याचं कुठेतरी एक ट्रॅकिंग करायला पाहिजे. कुठे काही आपल्याला पॅटर्न चेंज करायची गरज आहे का, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. इन्शुरन्स कव्हरेज, जसं आता अर्ली एज मध्ये तुम्ही जर का लाईफ इन्शुरन्स घेतलात तर तुम्हाला तो कमीत कमी प्रीमियम मध्ये मिळू शकतो. त्यामुळे आपण तो जेवढा लवकर घेऊ तेवढं जास्त चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये जे आपल्याला रायडर्स असतात ते रायडर्स आपल्याला गरज आहे का, ते आपल्याला कधी ऍड करता येतील ते बघायला पाहिजे. मेडिकल इन्शुरन्सचं जे कव्हरेज आहे ते मे बी आपल्या सुरुवातीला कमी कव्हरेज असेल तरी एक वेळ चालून जातं, पण वाढत्या वयात त्याची जास्त गरज भासू शकते. त्यामुळे ते इव्हेंच्युअली आपल्याला कसं इन्क्रीज करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅकिंगमध्ये येतात. परत नॉमिनेशन्स हा एक पार्ट असतो की आपण आपल्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला किंवा प्रत्येक फायनान्शियल ऍसेटला आपण एक नॉमिनी असाइन करतो. तर तो नॉमिनी आपल्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला आहे का नाही. कधी कधी असं होतं की तो नॉमिनी चेंज करायची वेळ येते, तर मग त्या सगळ्या ऍक्शन्स त्यात घेतलेत का नाही. कधी जुनी बँक अकाउंट असतात ती आपण क्लोज करतो, लक्षात येत नाही की आपण एखाद्या इन्व्हेस्टमेंटला ते बँक अकाउंट ऍड केलेलं आहे. सो हे सगळं आपल्याला त्या ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये बघता येतं. किंवा जे इस्टेट प्लॅनिंग आहे, विल रायटिंग आहे, या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. विल रायटिंग मध्ये तुमचे म्हणजे जे काही रिअल इस्टेटवाल्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्मूथली तुम्हाला ट्रान्समिशन करून नेक्स्ट जनरेशनला पास ऑन जर करायचे तर त्यासाठी तुम्ही विल रायटिंग केलेलं असेल तर ते स्मूथली ट्रान्समिशन पण होतं. त्यामुळे ह्या सगळ्या जे हे पिलर आहेत ना, ह्या पिलरवरती फोकस करून आपण प्रॉपर प्लॅन बनवून जर का ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला कुठेही आपल्याला फायनान्शियली स्ट्रेस येत नाही आणि आपण आपलं लाईफ एन्जॉय करू शकतो. आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करून कुठे चेंजेस करायला पाहिजेत का वगैरे, आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता साधारण एक 10-15 वर्षापूर्वीपासून जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करतायत, त्यावेळेला कॉन्सेप्ट असा होता की कॉर्पस जनरेट करायचा आणि मग तुम्ही एक SWP वापरून, जसं SIP करून इन्व्हेस्ट करता तसं सिस्टमॅटिक विड्रॉवल पॅटर्न यूज करून तुमच्या रिटायरमेंटच्या काळामध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम तुम्हाला परत मिळू शकते आणि मग तुम्ही तुमच्या रिटायर्ड लाईफमध्ये इन्कम पण चालू राहू शकतं. तो हेतू डोक्यामध्ये ठेवून बऱ्याच लोकांनी एक 10 ते 15 वर्षापूर्वीच्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा त्या प्रकारे होता. आता असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं किंवा जे फायनान्स इन्फ्लुएन्सर्स वगैरे जे आहे जे सांगत असतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आता SWP करू नका किंवा तो तुमचा गोल ठेवू नका. मग हे म्हणजे हा एक चेंज आलेला आहे या इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये किंवा येऊ पाहत आहे. तर हे काय आहे की सध्या हा एक बजवर्ड झालेला आहे की SWP करायचे की नाही करायचे, त्याबद्दल काय सांगता? ओके, चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती माझ्याकडे खूप काही आहे बोलायला. तर आता SWP हा एक म्युच्युअल फंड मधला एक प्रकार आहे
म्युच्युअल फंडमध्ये आपण 3 प्रकारे आपले इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आपल्याला मिळू शकतात. एक आहे SIP, जो सगळ्यांना माहिती आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दुसरा आहे तो म्हणजे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन मध्ये आपल्याकडे जर का एक लमसम मोठा कॉर्पस असेल तर तो कॉर्पस आपण अशा प्रकारे पार्क करतो, म्हणजे तो डेब्ट फंड मध्ये, लिक्विड फंड मध्ये पार्क करतो आणि त्यातनं सिस्टमॅटिक वेनी, म्हणजे आपण वीकली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवरती त्यातली सर्टन अमाऊंट, छोटी छोटी अमाऊंट आपण दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आपण ती इक्विटीमध्ये शिफ्ट करतो. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. त्याचा इम्पॅक्ट पण आपल्याला SIP सारखाच मिळतो, कारण ती आपली थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट होत जाते. तिसरा ऑप्शन आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. SIP आणि SWP असं बघायला गेलं तर 2 ऑपोजिट ऑप्शन आहे. त्याच्यात एकात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि दुसऱ्यातनं इन्व्हेस्टमेंट काढून घेताय, पण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. तुम्ही जर का रिटायरमेंटचं हे जर का आपण गोल ठेवलं तर रिटायरमेंट झाल्यानंतर ज्यावेळी आपलं इन्कम बंद होणार आहे तर त्यावेळी आपल्याला मंथली इन्कमची गरज लागणार आहे, जे कुठेतरी आपल्याला अशा वेळी ते जनरेट करायचंय. आज जर का तुम्ही SIP राऊटनी एक अमाऊंट क्रिएट करताय, समजा तुम्ही 20 वर्षासाठी SIP सुरू केली, 20 वर्षांनी तुमच्याकडे ती एक अमाऊंट जमा होते. समजा तुमच्याकडे 1 करोडची अमाऊंट जमा झाली तर त्या 1 करोड मधनं तुम्हाला एक साधारणपणे 50 ते 60 हजाराचं दर महिन्याला विड्रॉवल मिळू शकतं. मग ही जी अमाऊंट आहे ही तुमच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला तुम्ही जी डेट स्पेसिफाय करताय त्या डेटला बाय डिफॉल्ट ती अमाऊंट जमा होत जाते. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. बरं, ही अमाऊंट जेव्हा जमा होते तर ती अमाऊंट जमा झाल्यानंतर जी बाकीची तुमची जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे किंवा जी तुमची अमाऊंट उरलेली आहे ती तुमची मार्केट प्रमाणे ग्रो पण होत जाणार आहे. आता ही जर 1 करोडची तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट FD मध्ये केली तर FD मधनं पण तुम्हाला 60 हजाराचा इंटरेस्ट मिळू शकेल. पण हे 60 हजाराचा इंटरेस्ट मिळताना तुमची मुद्दल वाढ तिथे अजिबातच होऊ शकत नाही. वेरॅज तुम्ही जर का SWP पॅटर्न मधनं, म्युच्युअल फंड मधनं जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथून तुम्हाला मंथली विड्रॉवल पण जनरेट होत जातात आणि त्याच्यामधनं तुमची मुद्दल वाढ पण होऊ शकते. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही आज जर का 2025 मध्ये तुम्ही विड्रॉवल चालू केले, 1 करोड इन्व्हेस्ट करून तुम्ही विड्रॉवल चालू केलेत, आजपासून 10 वर्षानंतर तुमची जी काही 1 करोडची जी अमाऊंट आहे ती 1 करोडची अमाऊंट 1.5 करोड झालेली असू शकते. तर मग त्या 1.5 करोड मधनं तुम्ही हे 60 हजाराचं जे विड्रॉवल आहे ते तुम्ही 80 हजारावर, 85 हजारावर असं पण इन्क्रीज करू शकता. म्हणजे आपण जसं म्हणतो की तुम्ही SIP इन्क्रीज केली गेली पाहिजे, दरवर्षी तुमचं इन्क्रीमेंट होतं, सॅलरी राईज होते, तशी तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. तसंच SWP मधनं पण आपल्याला शक्य आहे. तुम्ही जे विड्रॉवल घेताय, जे तुमचं एक प्रकारचं एक पेन्शन तुम्हाला मिळतंय म्युच्युअल फंड मधनं, ती अमाऊंट पण तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इन्क्रीज करू शकता. सो ही सगळी जी ताकद आहे ना ही कंपाऊंडिंगमुळे मिळालेली आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक विचारतात, अरे तुम्ही SIP करा सांगतात, कधी विड्रॉ करायला कधीच सांगत नाही, असं बऱ्याचदा होतं. ते विड्रॉ का करायचे, तुम्ही कुठच्या उद्देशासाठी ती SIP चालू केली, ते उद्देश जर का तुमचं फुलफिल होतंय तर तुम्हाला ती विड्रॉ करायचे, बरोबर. म्हणजे आज जर का तुम्ही ती एखादी SIP, तुम्हाला एखाद्या ड्रीम वेकेशनला जायचंय, कुठे हॉलिडेजवर जायचंय, तर तुम्ही त्या हॉलिडेजसाठी जर चालू केले तर ते तुमची जेव्हा ते गोल इयर जवळ येईल त्यावेळी तुम्हाला ती त्यातनं विड्रॉवल करायचे आहे. सो प्रत्येक इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही असं गोल जेव्हा असाइन करता तर त्यावेळी तशी आपण त्यातनं ती विड्रॉवल्स घेत जातो. आणि SIP आणि SWP हे 2 ऑप्शन तर एवढे इफेक्टिव्ह आहेत ना की तुम्ही सहजपणे ह्याच्यामध्ये, म्हणजे असं पूर्वीच्या लोकांना पेन्शन मिळायची आणि हल्ली आता ती तक्रार आहे की आता तसं काही राहिलं नाहीये, पेन्शनचा ऑप्शनच आम्हाला नाहीये, तर आत्ताची जनरेशन अशा टाईपचं पेन्शन म्युच्युअल फंड मधनं सहजपणे क्रिएट करू शकतं. फक्त त्याच्यासाठी तेवढा टाइम तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण कंपाऊंडिंगचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला 7-8 वर्षांनी दिसायला सुरुवात होतो. सुरुवातीच्या 2-3 वर्षात तुम्हाला तो इम्पॅक्ट दिसत नाही, कारण मार्केटचा जो ग्राफ आपण जो बघतो तो ग्राफ पूर्ण असा जातो. तुम्ही जर बघितलं असेल तर आपण म्हणतो माणसाचा जो ECG काढतो आपण, ECGचा ग्राफ पण असा असतो, तो जर का असा झाला तर आपण म्हणतो संपलं सगळं. तसंच आहे, जेव्हा मार्केटचा ग्राफ असा आहे ना म्हणजे मार्केट प्रॉपर आहे, चालू, नॉर्मल चालू आहे.
त्यामुळे तो असाच दिसायला पाहिजे. मग त्या एखाद्या पॅचमध्ये मार्केट जर का ड्रॉप झालं तर तो जेव्हा तुम्ही एक लॉंग टर्मचा जर बघता ना ग्राफ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो इम्पॅक्ट एवढूसाच दिसतो. त्यावेळी तुम्हाला तो वाटतो की अरे मार्केट खूप पडलंय. जसं आता करंट सिच्युएशनमध्ये ट्रम्पनी जे टॅरिफचे जे चेंजेस केले त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये बराच मोठा ड्रॉप आलेला आहे. पण ह्या ड्रॉपचा आपल्याला फायदा करून घेतला पाहिजे अधिक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर ह्यावेळी तुमच्या SIP बंद करणं हा तर अगदी मूर्खपणा ठरेल. तुमच्या SIP आहेत त्या कंटिन्यू तर राहिलाच पाहिजे. शिवाय तुमच्याकडे जो काही इन्व्हेस्टेबल सरप्लस असेल तो अशा टाईपच्या फॉलमध्ये तुम्हाला नक्की इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण हे जे फॉल्स येतात त्याच्यामुळे तुमची जी बाईंग ॲव्हरेज असतं ते तुमचं ड्रॉप डाऊन होत असतं, ज्याचा फायदा तुम्हाला जेव्हा मार्केट रिकव्हर होतं, मार्केट वर जातं, त्यावेळी तुम्हाला तो दिसायला सुरुवात होते. आणि त्याचा तुम्हाला कॉर्पस बिल्ड होण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे इक्विटी मार्केटमधनं म्युच्युअल फंड SIP हा एकदम इफेक्टिव्ह वे आहे. तुमचे सगळे गोल्स या प्रकारे अचीव्ह होऊ शकतात. त्यामुळे माझं सगळ्या श्रोत्यांना हे अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर का SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याच्यात तुम्ही SIP नक्की इन्क्रीज करा जर शक्य असेल तर. आणि जर इन्व्हेस्टेबल सरप्लस असेल तर आत्ताच्या डाऊन मार्केटमध्ये नक्की तो इन्व्हेस्ट करायला विसरू नका, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन SWP सारखे ऑप्शनचे बेनिफिट घेता येऊ शकतील. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे SWP इज बेनिफिशियल आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. नक्कीच नक्की घेतला पाहिजे. मला आता एक असा प्रश्न पडतोय की आपण जे म्हणतोय की कंपाऊंडिंगचा इफेक्ट दिसायला 8 ते 10 वर्षाचा काळ द्यावा लागतो आणि सद्य परिस्थितीमध्ये मार्केट डाऊन आहे. सध्या आधी युक्रेनचं वॉर, मग आता युएसचे, कारण आता सगळ्याचाच इफेक्ट ग्लोबली होतोय. कुठेही काही झालं की सगळ्याचा परिणाम मार्केटवरती होतो आणि आपण जास्तीत जास्त म्युच्युअल फंड इक्विटीमध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट्स करतो. आत्ताच्या पिरियडमध्ये जर कोणी ह्याच पिरियडमध्ये मला विड्रॉवल करायचं आहे या दृष्टीने जर आधी 8-10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर आत्ता त्याच्या इन्व्हेस्टमेंटचं सिच्युएशन काय असेल आणि म्हणजे ती लॉस मध्ये असेल की कसं, त्यांनी काय करावं? खूप चांगला प्रश्न विचारलास तू शर्मिला. तर आता ह्याचं उत्तर असं आहे की समजा आता आमच्याकडे जी लोक इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांचं एक आम्हाला सर्टन त्याचं गोल इयर काय आहे हे माहिती असतं. सो जो एखाद्याचं जर का एक सर्टन माहिती की बाबा मला 2025च्या डिसेंबरमध्ये एखादी अमाऊंट लागणार आहे, किंवा आपण आत्ताच एक्झाम्पल घेऊ, आत्ता तुम्हाला एप्रिलमध्ये जर का एखादी अमाऊंट लागणार आहे तर आपण त्याच्या 6-7 महिने आधीच ती अमाऊंट आपण त्यांची शिफ्ट करून ठेवतो लिक्विड फंडमध्ये, जेणेकरून त्यावेळी जर का मार्केट डाऊन असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती येणार. हा एक ऑप्शन झाला. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की ज्यांची इन्व्हेस्टमेंट खूप लॉंग टर्म आहे, म्हणजे जी गेली 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशा ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत इक्विटी मार्केटमध्ये स्पेसिफिकली, तर त्या इन्व्हेस्टमेंटवरती ह्या डाऊनफॉलचा इम्पॅक्ट एवढा दिसतच नाही. म्हणजे जर का अपसाईडच्या मार्केटमध्ये जेव्हा मार्केट ऑल टाइम हाय होतं तर त्यावेळी तुमचे जर का रिटर्न्स 18% दिसत असतील तर ते रिटर्न तुमचे आता 14% किंवा 15% दिसत असतील. म्हणजे डेफिनेटली तुमच्या प्रॉफिटमध्ये ड्रॉप नक्कीच झालेला आहे, पण ते एक जी निगेटिव्ह जाण्याची जी एक प्रोबॅबिलिटी असते ना ती तुमची 0 झालेली असते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे मे बी असं होऊ शकतं की तुमच्या प्रॉफिट्समध्ये ड्रॉप झालाय पण तुमचे निगेटिव्ह रिटर्न्स तुम्हाला कधीच दिसणार नाही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. दिस इज बिकॉज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. कारण तुम्ही तेवढा टाइम दिलेला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि म्हणून तुम्हाला इक्विटी मार्केट तसे रिटर्न्स देतोय. हा खूप महत्वाचं होतं, कारण एक खूप कन्फ्युजन असतं की आता मार्केट डाऊन आणि मला आत्ताच पैसे हवेत तर मी काय करावं. बरोबर बरोबर. तर मला सांग की आता आपण जे बोलतोय की एक सर्वसाधारण नागरिकांसाठी बोलतोय की कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केल्या जाव्यात वगैरे, त्याच्यामध्ये 2 वेगळे मुद्दे. एक मी नंतर घेते की एक तर समजा ज्याच्या ऍव्हरेज सॅलरी लाखभर सॅलरीच नाही, लाखभर आपण एक म्हणतो की एक स्टँडर्ड सॅलरी झाली आत्ताच्या जमान्यात, पण काही अनेक लोक अशीही आहेत की ज्यांना बिलो ऍव्हरेज सॅलरी मिळते, तर त्यांनी
आपलं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कसं करावं, म्हणजे समजा एखाद्याची 30-40 हजार रुपये सॅलरी आहे आणि तर त्यांनी त्याचं प्लॅनिंग कसं करावं, ह्या गरजा तर सेमच असणार आहेत आणि महागाई तर त्याच्यासाठीही तेवढीच वाढणार आहे. तर अशा व्यक्तींनी आपलं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कसं करावं, गोल सेटिंग कसं करावं? तर आता ह्या केसमध्ये मला असं सांगायचं आहे की आपली जर का आता एखाद्याचं अर्निंग 100 रुपये आहे, एकदम सिम्पल एक्झाम्पल, 100 रुपये म्हणजे 50-30-20 असा एक रूल असतो. म्हणजे तुम्ही जर 100 रुपये अर्न करताय तर त्यातले 50 रुपये तुम्ही तुमच्या मंथली एक्सपेन्सेस जे तुम्हाला करायचेच आहेत अशासाठी बाजूला ठेवायचे. 30 रुपीज तुमच्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस होते आणि 20 रुपीज तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे कंपल्सरी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, मग तुम्ही 100 रुपये कमवा, 1,000 कमवा, 10,000 कमवा किंवा 1,00,000 कमवा, तुमचं जे वर्किंग आहे ते 50-30-20 मध्ये कमीत कमी व्हायलाच पाहिजे. मग ह्या केसमध्ये पर्सनलाइज कोणाकोणाचं थोडंसं मत वेगळं असू शकतं. कोणी म्हणेल मला लाईफस्टाईलसाठी 30 रुपीज नाही लागत आहेत, मग तो 20 रुपीज लाईफस्टाईलला ठेवून 30 रुपीजचे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो इट डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. पण हा एक बेसिक थंब रूल आहे की 50-30-20 हे तरी तुमचे म्हणजे 100 रुपयातले कमीत कमी 20 रुपये तरी तुमचे इन्व्हेस्ट व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे तुमचं इन्कमचं स्केल जरी लोअर साईडला असेल तरी तुमची इन्व्हेस्टमेंट त्यातली 20-20% तुमची जायलाच पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये असं. ह्या मेथडनी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला स्टार्टिंग विथ आपला जो काय पिरॅमिड आहे त्याचा विचार करता आपले पहिले पैसे तर टर्म इन्शुरन्स मध्ये गेलेत, नंतर आपले हेल्थ इन्शुरन्स मध्ये गेलेत, मग आपण फिक्स किंवा इमर्जन्सी फंड क्रिएट करतोय आणि या लेवलला आल्यानंतर ऍक्च्युली आपलं वेल्थ क्रिएशन म्हणा किंवा प्रॉपर इन्व्हेस्टमेंट ज्या फ्युचरसाठीच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यासाठी चालू होणार आहे. तर ह्या पद्धतीने ज्यावेळी 50-30-20 या मेथड रूलनी आपण अगदी डिसिप्लिननी जर करतो आहोत तर इन्व्हेस्टमेंट लेवलला म्हणजे वेल्थ क्रिएशन लेवलला यायला आपल्याला साधारण किती वेळ लागू शकतो जर आपली मंथली सॅलरी 50,000 रुपये असेल? वेल्थ क्रिएशनला तेवढाच टाइम लागणार आहे की तुमची आता जर का एखादी व्यक्ती जर का 25 मध्ये हे प्लॅनिंग करते तर त्याचा हा 20 वर्षामध्ये हा टाइम तो प्रॉपर युटिलाइज करून चॅनलाइज करू शकतो. पण हे जर का एखाद्या माणसाने जर का हे 45-50व्या वर्षी चालू केलं तर त्याच्याकडे तो टाइम कमी असणार आहे. त्यामुळे मग त्याला त्याची इन्व्हेस्टमेंटचा जो स्पीड आहे तो कदाचित वाढवावा लागेल. त्यामुळे आपल्याला हे अशा टाईपचं जे प्लॅनिंग आहे तुम्ही लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलांपर्यंत हा अवेअरनेस पोचवणं किंवा रादर पोचवायला हवा. आजकाल स्कूल्समध्ये हे कुठेही एज्युकेशन तेवढं दिलं जात नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे किंवा का करायला पाहिजे. तर हे थोडं जर तुम्ही फॅमिलीत मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोचवायला लागलात तर कुठेतरी हे अर्ली इन्व्हेस्टमेंटचं तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला लागेल. आणि डेफिनेटली हे जे मी म्हणते की इन्शुरन्सचे जे प्रकार आहे जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बरोबरच ते कम्प्लीट करायचे, तर हे इन्शुरन्सचे जे प्रीमियम्स असतात ते तुमचे इयरली असतात बऱ्याचदा. सो ते इयरलीच प्रीमियम किंवा एक असा टॉपिक आहे की जो नॉन मंथली एक्सपेन्सेस मध्ये येतो. आपण मंथली एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि इन्व्हेस्टमेंट हे 3 त्याच्यामध्ये कप्पे केलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये मंथली एक्सपेन्सेस मधला जो एक कप्पा आहे, सब कप्पा म्हणतो त्याला नॉन मंथली एक्सपेन्सेस म्हणतात. सो नॉन मंथली एक्सपेन्सेस मध्ये हे सगळे एक्सपेन्सेस येतात. म्हणजे ऍज अ फॅमिली तुम्ही जर विचार केलात तर नॉन मंथलीमध्ये तुमचे जे असे इन्शुरन्सचे जे प्रीमियम्स आहेत ते येतात किंवा तुमचे जे फेस्टिवल एक्सपेन्सेस, दिवाळी, गणपती असे जे एक्सपेन्सेस असतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. किंवा जे पर्च्युलन्स जे तुम्हाला अचानक छोटे छोटे जे मेडिकल, कधी औषधं आणलेत मेडिकलमधनं किंवा काय हेल्थ चेकअप केले, सो असे जे छोटे एक्सपेन्सेस असतात ते तुम्ही कव्हर करू शकता. अॅन्युअर्सरीज, बर्थडे सेलिब्रेशन्स, लग्न आहे कोणाचं काय आहे, तर हे जे सगळे आपल्याला असे आपण बरेचसे खर्च करत असतो की जे नॉन मंथली असतात. ज्यांची मुलं शाळेत आहेत त्यांना शाळेची फी भरायची असते, ती पण बरेच जण अॅन्युअली भरतात. तर मग हे सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला अचानक कुठच्या तरी महिन्यामध्ये येतात. मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बाकीच्या पॅटर्नवरती न येऊन देता तुम्ही ह्या सगळ्या नॉन मंथली एक्सपेन्सेसची जर एक लिस्ट बनवली तर त्या लिस्टमध्ये जी काही टोटल जी काही येईल 1 लाख, 10 लाख, व्हॉट एव्हर, तर ती तुम्ही प्रॉपर डिवाइड केली 12 मंथ्समध्ये
तर ती जी काही फिगर येईल ना, त्या फिगरची तुम्हाला एक SIP आपण लिक्विड SIP म्हणून करू शकतो, जी तुम्हाला एनी टाइम लिक्विड मध्ये असते, त्यामुळे विड्रॉ करता येते. आज जर का जून महिना आहे, मुलांची फी भरायची, तर आपण पटकन त्यातनं 1,00,000 रुपये काढले, फी भरून टाकली. सो हे इतकं सहजपणे आपल्याला करता येऊ शकतं जर का आपण हे अशा टाईपनी जर प्लॅन केलेलं असेल तर. म्हणजे प्लॅनिंग हा जो प्रकार आहे, पर्सनल फायनान्स मधलं प्लॅनिंग, हे इतक्या मायक्रो लेवलला सुद्धा करता येतं. पण आपण काय म्हणतो की फायनान्स हा टॉपिक खूप बोर वाटतो लोकांना, लोक त्याच्यावर डिस्कस करत नाहीत. फॅमिलीमध्ये कधीही वेळ मिळाला की आपण ह्या टॉपिकवर डिस्कशन होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, एक इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट ह्या कॅटेगरीमध्ये हा टॉपिक जातो. म्हणजे आपण जेवढा वेळ पैसा कमवण्यामध्ये घालवतो, त्याचा 20% पण टाइम आपण तो पैसा मॅनेज करायला देत नाही. सो अशा प्रकारे जर मॅनेज केला ना, तर आपल्याला कुठेही फायनान्शियली आपल्याला काही अपडाऊन्स कधीच येत नाही. हे खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा चांगला मुद्दा तो- मांडला की अगदी मायक्रो लेवलला आपल्याला प्लॅनिंग ह्या पद्धतीने करता येतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गायडन्स फायद्याचा ठरू शकतो. कारण प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट हे शब्द एवढे मोठे मोठे आहेत की लोक त्याचा विचार एकदम फ्युचरसाठी, मला करोड रुपये साठवायचे त्या दृष्टीने मोठ्या गोष्टींसाठी या गोष्टीचा विचार केला जातो. पण छोट्या छोट्या जसं मुलांची फी आहे किंवा अॅन्युअल बर्थडेज आहे, सेलिब्रेशन आहेत, या सगळ्यासाठीचा जो इयरली खर्च येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारे प्लॅनिंग मेथडचा उपयोग करून त्याचा ऍडवायझर कडून फायदा करून घेऊ शकतो. मला वाटतं हे खूप लोकांच्या डोक्यामध्येही हा विचार नसतो आणि तो तू क्लिअर करून दिलास. त्याच्यामुळे की प्लॅनर आपल्याला कोणत्या लेवलला हेल्प आउट करू शकतं हे आपल्याला समजलं याच्यातून. तर खूप छान वाटला हा मुद्दा तुझा. मला एक दुसरा मुद्दा पण विचारायचा होता की मगाशी आपण अर्ली रिटायरमेंट बद्दल बोललो. तर अर्ली रिटायरमेंट करून म्हणजे या जनरेशनचे, ज्याला आपण जेनझी जनरेशन बोलतो, खूप नॉलेज असतं यांच्याकडे आणि त्यांचं प्लॅनिंग असं असतं की मी 30-35-40 वर्षापर्यंत पैसा कमवणार, मग रिटायर्ड होणार, मग इधर मी काहीतरी स्वतःचा बिझनेस स्टार्टअप चालू करेन, किंवा ते आधीपासूनच खूप हुशार असतात त्याच्यामुळे काहीतरी पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याच्या मागे असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने इन्कम जनरेट करत असतात. तर ज्या वेळेला एखाद्याने स्टार्टअप डोक्यात घेऊन रिटायरमेंटचा विचार करतोय, म्हणजे रिटायरमेंट इन द सेन्स जॉब मधली रिटायरमेंट, तर त्यांनी काय गोल ठेवलं पाहिजे? की कारण स्टार्टअप म्हटलं की त्याला बिझनेससाठी एक फंड लागणार आहे, जो मे बी तो त्याच्या इन्व्हेस्टमेंट मधून क्रिएट करेल, पण ती रिक्वायरमेंट कंटिन्युएशन मध्ये असणार आहे. तुम्हाला वर्किंग कॅपिटल मध्ये पैसा सतत घालत राहावा लागतो कुठच्याही स्टार्टअप मध्ये असेल तर. त्यासाठी त्यांनी कसं आत्तापासून प्लॅन करा. पण 20-25 वर्षाच्याच मुलांचा विचार करूया, कारण त्यांचाच हा थॉट असतो की 35-40 वर्षी मी रिटायर्ड होऊन एक स्वतःचं स्टार्टअप चालू करणार आहे. तर त्यांच्यासाठी तू काय गायडन्स देशील? सो आता स्टार्टअप जर करायचं, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. मग तुम्हाला काय फील्डमध्ये तुम्हाला अशा टाईपचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मग त्या फील्डसाठी तुम्हाला बेसिक कॅपिटलची काय रिक्वायरमेंट आहे, तर आज त्याची रिक्वायरमेंट जी आहे त्याची फ्युचर व्हॅल्यू काय असू शकेल, की मी आज हा विचार करतोय पण मला ऍक्च्युली स्टार्ट करायचं आहे 15 वर्षांनी, तर मग त्या 15 वर्षांनी त्याचं एक प्रोजेक्शन काढू शकतो आपण की बाबा 15 वर्षांनी त्याच्यासाठी मला अजून किती पैसे लागू शकतील, तर मग त्यासाठी मी आता कशी प्रोव्हिजन करू शकतो, कसे त्याच्यासाठी पैसे बाजूला काढू शकतो. मग हे स्टार्टअप्स करताना बाकी कंप्लायन्सेस मला काय फॉलो करावे लागतील, किंवा मग त्या जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर त्या फील्डमधल्या लोकांशी तुम्ही बोलून की बाबा अशा टाईपचे जर मला स्टार्टअप्स करतोय मी, तर त्यासाठी मला किती कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे, हा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग हा अभ्यास कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्याची फ्युचर व्हॅल्यू काय आहे, तर त्या फ्युचर व्हॅल्यू प्रमाणे आपण आजपासून त्यासाठी एक सर्टन अमाऊंट, तुमचं जे स्टार्टअप प्लॅन आहे तर त्यासाठी आपण ती अमाऊंट तुमचं एक फायनान्शियल गोल म्हणून कन्सिडर करू शकतो आणि त्या स्टार्टअपसाठी तुम्ही प्रोव्हिजन सुरू करू शकता. असं हा भाग पण आपल्या
प्लॅनिंग मध्ये येतो आणि अशा प्रकारच्या केसेस तू हँडल केल्यास का? तुझा एक अनुभव सांग की कसं एखाद्याचं प्लॅनिंग करताना त्याला काय प्रॉब्लेम्स आले आणि कसे सोल्युशन्स तुझ्याकडून दिले गेले, अशी काही तुझ्याकडे एक्झाम्पल्स असतील तर आम्हाला ऐकायला आवडेल किंवा त्यांना गायडन्सही लोकांना मिळेल, कारण ह्या गोष्टी रिअल आहेत तर रिलेट होतात. करेक्ट. सो असे आता जसं आता सध्या जसं मार्केट डाऊन आहे, सो असे बरेच फॉल्स आम्ही बघितलेत आमच्या जर्नीमध्ये. तेव्हा मेजॉरिटी लोक आमच्याकडे येतात की नाही, मला SIP बंद करायचे, मला आता खूप खाली जात आहे मार्केट, तर मला माझी इन्व्हेस्टमेंट कुठेतरी स्विच करा. सो हे असेच एक पॅनिक घेऊन लोक येतात. तर असे एक होता क्लायंट, तर तो असं खूप पॅनिक झालेला होता की नाही, मला हे तुम्ही आधी का नाही यातनं बाजूला काढून ठेवलेत, तुम्ही का इक्विटीमध्ये कंटिन्यू केले, तुम्ही हे पैसे बाजूला काढून लिक्विडमध्ये ठेवायला पाहिजे होते, किंवा अशा टाईपचं एक माइंडसेट होतं झालेलं. तर मग त्याला आम्ही एक्सप्लेन केलं, सगळे त्याला प्रोजेक्शन दाखवले की जर का तू आज SIP बंद केलीस आणि उद्या मार्केट ह्या लेवलपासून जर का एवढं एवढं वाढलं तर तुझा कसा ऑपॉर्च्युनिटी लॉस होऊ शकतो, हे त्याला आम्ही प्रॉपर वर्किंग करून दाखवून दिलं. त्याच्यानंतर मग तो कम्फर्टेबल झाला की हा, की मी आता जर SIP बंद केली तर मला ऑपॉर्च्युनिटी लॉस डेफिनेटली होऊ शकतो, पण जर का मी ही कंटिन्यू ठेवली तर मला त्याचा पुढे जाऊन कसा फायदा होऊ शकेल. आणि SIP चालू करून हार्डली 2-3 वर्षच झालेली होती. म्हणजे इव्हेंच्युअली जर त्याला 10 वर्ष SIP करायचे तर त्याच्यासाठी उलट हा फॉल जो मार्केटमधला आहे तो इन अ वे चांगलाच होता, कारण ही वॉज इन द अक्युम्युलेशन फेज. मग त्या अक्युम्युलेशन फेज मध्ये जर का तुमच्या असे जर फॉल तुम्हाला मिळत आहेत तर तुम्हाला मॅक्झिमम युनिट्स अलॉट होत आहेत तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. पण एक गंमत अशी की हे जर का त्याच्या लाईफमध्ये जर कोणी ऍडवायझर नसता आणि जर त्यांनी कुठच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं जर ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर 100% शुअर की त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट ब्रेक केली असती. कारण कुठेतरी हे कन्व्हिक्शन पास ऑन करणं हे गरजेचं असतं, कारण हे जनरली पॅनिक कन्सिडर होतातच, किंवा मार्केट एवढं पडायला लागल्यानंतर लोक घाबरतात. पण आज आता हा असा अवेअरनेस स्प्रेड व्हायला लागल्यामुळे लोकांना पण आता माहिती झालंय की हे अशा टाईपचे फॉल कॅप्चर करणं का गरजेचं आहे, कसं करायला पाहिजे. मगाशी मी तुला जर सुरुवातीला म्हटलं की तुम्ही फायनान्स प्लॅनर एक फायनान्स डॉक्टरच असता, जसं आपल्या फॅमिली डॉक्टर, आता कन्सेप्ट जरा गेलाय फॅमिली डॉक्टरचा, पण तरी सुद्धा की आपल्या डॉक्टरवरती विश्वास असतो की इथे गेल्यानंतर मला सोल्युशन मिळणार आहे. तसंच फायनान्शियल प्लॅनर ह्या फील्डमध्ये क्लायंट आणि तुम्ही यांच्यामध्ये एक ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपला पैसा, कष्टाचा पैसा आपण एका व्यक्तीकडे प्लॅनिंग करायला देत असतो आणि आपण शांत राहून तो करणार त्याप्रमाणे करत असतो. त्याच्यामध्ये ट्रस्ट बिल्डिंग हा प्रकार खूप महत्वाचा असतो. तर हा ट्रस्ट बिल्डिंग कसं काय, कारण सगळेच क्लायंट काही आपल्या परिचयातले येतात असं नाही, किंवा की तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रॉपर होणार आहे किंवा काय, या फायनान्शियल प्लॅनिंग जर्नी मधलं तुझं चॅलेंज काय, किंवा काय तुम्ही चॅलेंज फेस करताय? खूप छान प्रश्न विचारलास. तर आता ट्रस्ट हा असा एक शब्द आहे की जो असल्याशिवाय कोणीही आपले फायनान्सेस समोर ओपन करत नाही. सो आपण कुठेतरी, आता आमचा रोल असा आहे की आम्ही ह्याच्यामध्ये 100% ट्रान्सपरन्सी ठेवतो की आम्ही तुमचे जे काही पैसे आहेत ते आम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्ट करणार आहोत, कुठे कसे करणार आहोत, त्याचं ट्रॅकिंग तुम्हाला कसं असणार आहे, किंवा ह्याच्यामधनं आम्हाला ह्यातनं काय मिळणार आहेत, म्हणजे आमचं ह्यातनं इन्कम कसं जनरेट होणार आहे, या लेवलपर्यंत आम्ही ट्रान्सपरन्सी लोकांसमोर ठेवतो. त्याच्यानंतर जे काही इन्व्हेस्टमेंट होतात ती सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट लोकांच्या, म्हणजे जो कोणी इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्या कन्सेंटनी होतात. कुठची अशी गोष्ट होत नाही की बाबा जे एखादी गोष्ट क्लायंटला माहित नाही आणि डिरेक्टली परस्पर केली गेलेली आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये एक कन्सिस्टन्सी ठेवतो, म्हणजे एक पार्टिसिपेशन ठेवतो डिस्कशन्समध्ये, की आज आम्ही जर का ऑप्शन्स देतोय की इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्याच्यात आम्ही 3-4 ऑप्शन्स लोकांना देतो, मग त्याच्यावरती आम्ही डिस्कशन्स करतो, फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करतो. म्हणजे असं नाही की हजबंड वाईफ मधलं एकच येऊन कोणीतरी केलं, आम्ही प्रिफर करतो की तुम्ही दोघं या, बोला, म्हणजे जेणेकरून दोघांना या गोष्टी माहिती होतील आणि मे बी व्ह्यूज थोडे वेगवेगळे असू शकतात. मग ह्यामध्ये आम्ही लिटरली एक पर्सनल टच देतो
की लोकांबरोबर या डिस्कशनमध्ये त्यांच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह केल्यामुळे त्यांना एक वेगळा तो एक थोडासा ऍस्पेक्ट वाटतो. किंवा ट्रॅकिंग सिस्टीम, आमचे जे काही ऑनलाईन म्हणजे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्या थ्रू आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं पूर्ण जे एक हँडहोल्डिंग असतं ते आम्ही त्यांना देतो, त्याचा एक पूर्ण रिपोर्ट बनवून देतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना एक ट्रस्ट फॅक्टर डेफिनेटली बिल्ड करू शकतो आम्ही. आणि आज आमच्याकडे जे काही क्लायंट बेस आहे हे जवळजवळ 2000+ फॅमिलीज बरोबर आम्ही असोसिएट आहोत आज. म्हणजे फक्त इंडियात असं नाही, आमच्या अक्रॉस जॉग्राफी आमचे कस्टमर्स क्लायंट्स आहेत. सो त्या प्रत्येकाबरोबर आमचं अगदी काही डे टू डे बेसिसवर बोलणं नाही होत, पण आमचे काही ब्रॉडकास्टिंग मेसेजेस त्यांना जात असतात किंवा आम्ही एक पिरियडिकली त्यांना कॉल्स करत असतो, डिस्कशन्स करत असतो. त्यामुळे त्यांना पण कुठेतरी तो एक फील गुड फॅक्टर क्रिएट होतो की हा बाबा माझ्या इन्व्हेस्टमेंटकडे हे लोक बघतायत नीट. तर त्या कम्युनिकेशनमुळे मग त्यांना तो एक कम्फर्ट क्रिएट झालेला असतो आणि मग त्यातनं आमची जी लॉंग टर्म रिलेशनशिप त्यातनं मेंटेन व्हायला सुरुवात होते. सो आणि चॅलेंजेस जर तू म्हणशील तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे जे होत आहेत ते थोडंसं आम्हाला चॅलेंजिंग जात आहेत, कारण बरेचदा येणारी लोक कुठेतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं काहीतरी करून आमच्याकडे आलेली असतात. मग हे मी असं केलंय तसं केलंय, आता ह्याचं काय करायचं, अशी डिस्कशनला कधी कधी सुरुवात होते. त्यामुळे म्हणजे थोडंसं ते चॅलेंजिंग होतं की आम्हाला सगळं मग ते मेस झालेल्या गोष्टी परत नव्याने सुरू करून द्याव्या लागतात. सो पण म्हणजे मला पर्सनली हा असा अवेअरनेस स्प्रेड करायला खूप आवडतं, त्यामुळे मी ही सगळी जर्नी जी आतापर्यंतची मी ती खूप एन्जॉय केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे कारण सगळेच काही फ्रेशर आपल्याकडे येत नाही प्लॅनिंग करायला. अर्धवट बऱ्याच ठिकाणी प्लॅनिंग करून बऱ्याच चुका करूनही लोक आलेले असतात आणि मग त्यांचा तो मेसअप क्लिअर करणं आणि त्याच्यातून त्यांना पुन्हा वर आणणं हे एक स्किल आहे, नॉलेज आहे आणि त्याच्यातूनच खरं तर अजून एक ट्रस्ट बिल्ड करायला, तुमचं जे रिलेशन बिल्ड करायला ते गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला आता तू म्हणालेस की ज्या अर्थी तुमचे ग्लोबल क्लायंट्स वगैरे पण आहेत, म्हणजे तुम्ही ऑनलाईन सर्व्हिस लोकांना देतातच की कुठूनही तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर करू शकतात. कारण आपल्या व्ह्युअर्स मध्ये आता जर आपल्या बोलण्यातून कोणाला हा ट्रस्ट फॅक्टर क्लिक झाला असेल किंवा कोणाला पोचायचं असेल तुझ्यापर्यंत तर त्यांनी कसं पोचावं तुझ्यापर्यंत? ओके, मी माझे सगळे डिटेल्स, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा माझं प्रोफाईल मी हे सगळं शेअर करेन. त्याच्यानंतर मी गुगल फॉर्म सुद्धा शेअर करेन, म्हणजे ज्यांना कोणाला माझ्यापर्यंत पोचायचं आहे तो गुगल फॉर्म तुम्ही नक्की फिल करा. त्या गुगल फॉर्मच्या तुमच्या एंट्री झाल्यात की मी तुम्हाला स्वतःहून रिच आउट करेन. इनिशियल डिस्कशन जर का आपल्याला प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल तर आपण झूम कॉलवरती किंवा असं गुगल मीटवरती वगैरे करू शकतो. मला तरी वाटतंय की मी बरेचसे प्रश्न लोकांच्या मनातले आणि माझ्या मनातलेही तुला विचारलेत, पण तुझ्याकडून तुला काही ऍडवाइस, तुला काही टिप्स किंवा तुला आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल किंवा माझ्याकडून एखादा प्रश्न सुटला असेल आणि जो तुला कव्हर करणं जरुरीचं वाटत असेल तर तू सांग, तुला काय वाटतंय? एकच आहे की शेअर ट्रेडिंग हा एक हॉट टॉपिक जेनझी मध्ये आपण बघतोय की क्रिप्टोमध्ये करायचं, इक्विटीमध्ये ट्रेडिंग करायचं, हे असे सगळे टॉपिक्स त्यांच्या डिस्कशनमध्ये खूप येतात. म्हणजे आता माझा मुलगा पण जेनझी कॅटेगरीमध्ये आहे, त्यामुळे मला हे टॉपिक्स माझ्या कानावर पडत असतात. तर बऱ्याचदा ट्रेडिंग करून फास्ट पैसे मिळवायचे हा एक कुठेतरी त्यांच्यामध्ये जनरेट झाले. म्हणजे कोविडच्या कॉल नंतर जे लोक इन्व्हेस्टर्स म्हणजे रादर जे ट्रेडर्स आलेत मार्केटमध्ये, ज्यांचे डीमॅट अकाउंट ओपन झालेत, तर ते ट्रेडिंगकडे त्यांचा कल जास्त आहे. तर ह्या सगळ्या जेनझीना किंवा जेनझी असं नाही, कोणी असू दे, सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की खूप ट्रेडिंगवरती फोकस करू नका. ट्रेडिंगमध्ये फास्ट इन्कम मिळवण्यासाठी इक्विटी मार्केट हा ऑप्शन नाहीये. इक्विटी मार्केटला तुम्ही लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी कन्सिडर करा. ट्रेडिंग करायचंय करा, पण त्याच्यात तुम्ही एवढीच अमाऊंट टाका की ज्या अमाऊंटचा तुम्हाला बाकी कुठच्या कॅल्क्युलेशनमध्ये इम्पॅक्ट येणार नाही. म्हणजे इन फ्युचर समजा लॉसमध्ये काही ते पैसे तुम्ही लूज आउट केलेत तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बाकी गोष्टींवरती येणार नाही. एवढेच पैसे टाकून तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर ट्रेडिंगचा घ्या, पण तुमच्या लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी तुम्ही इक्विटीज मार्केटचा म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्की विचार करा. असं तू आता शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा विषय काढलासच म्हणून माझ्या डोक्यात पुन्हा एक प्रश्न आला
की ऑप्शन्स आणि फ्युचर्स वरती पण खूप जण काम करत असतात, पण त्याच्यातलं नॉलेज खूप कमी लोकांना असतं. ह्याच्यातल्या रिस्क काय आहेत आणि कोणी ते कोणत्या पॉइंटला करावं तेही जाता जाता जरा सांग. ऑप्शन स्ट्रॅटेजीज हा एक खूप मोठा विषय आहे. त्याच्यासाठी एक वेगळा अभ्यास करावा लागतो, ऑब्झर्वेशन्स लागतात, स्ट्रॅटेजीज बनवायला लागतात. सो जर का तुम्हाला त्यातला नॉलेज नाहीये तर तुम्ही ते करायच्या फंदात पडू नका, असं माझं अगदी प्रांजळ मत आहे. म्हणजे तुम्हाला जर करायचंय तर तुम्ही कोणाच्या तरी एक्सपर्टची ह्याच्यामध्ये मदत घ्या, कारण फ्युचर ऑप्शन हे खूप रिस्की आहे. म्हणजे हार्डली जर 100 लोकांमध्ये पाचच लोक ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होत आहेत. तर मग तुम्ही त्या 5% आहात तर बिंदास ट्रेडिंग करा. जर का तुम्ही नसाल तर तुम्ही कोणाच्या तरी मदतीने ह्या गोष्टी करायला जर स्वतःहून करायला जाऊ नका, कारण रिस्क आहे, तुमचे पैसे याच्यामधनं बुडू शकतात. सो कुठेतरी विचार करा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करा. कारण डेफिनेटली म्हणजे इक्विटी मार्केट रिस्क आहे असं नाहीये, पण तुम्ही ते कशा प्रकारे करताय त्याच्यावरनं तुम्ही ते रिस्क मध्ये जाताय का नाही हे नक्कीच ठरू शकतं. थँक्यू रश्मी. आज येऊन तू खूप छान माहिती पण सांगितलीस आणि अनेकांना मला खात्री आहे की हे नवीन आर्थिक वर्ष जे चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी किंवा त्यांना खूप साऱ्या टिप्स गायडन्स मिळालेला आहे. आणि ज्यांना कोणाला रश्मीपर्यंत रिच आउट व्हायचं आहे त्यांनी आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा, त्याच्यामध्ये तिचा गुगल फॉर्म तुम्हाला मिळेल आणि आपली खालती एक्स्ट्रीप आलेलीच आहे की जिथे तिचा फोन नंबर आणि ईमेल आयडी आपण देतोय, तर तुम्ही जरूर तिला कॉन्टॅक्ट करू शकता यासाठी. आणि आजचं हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं आणि ह्या फायनान्स रिलेटेड तुम्हाला अजून काही शंका किंवा अजून तुमचे काही क्वेश्चन्स आन्सर झाले नसतील तर तेही जरूर कमेंट करून कळवा, जेणेकरून आपण पुन्हा एकदा गायडन्स घेऊ शकतो तुमच्या प्रश्नांचा आधार घेऊन. तर आजचा हा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून या इन्फॉर्मेशनचा फायदा करून द्या. जाता जाता रश्मी, पुन्हा एकदा मी हिरकणी चॅनलवर आल्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. मला इन्व्हाइट केलंस आणि माझ्याकडून हे सगळं तू ऐकून घेतलंस, श्रोत्यांपर्यंत पोहोचवलंस, त्याच्यासाठी तुला पण खूप खूप धन्यवाद.